ग्रंथच आहे आणि त्याहीपेक्षा तो एक संदर्भ ग्रंथ म्हणून यापुढे अख्ख्या महाराष्ट्राला एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील. अशा या ग्रंथाचं प्रकाशन आज या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि आपल्या सारख्या सुजाण प्रेक्षकांच्या उपस्थितीत आपल्या साक्षीदार होणार आहे. हा ग्रंथ लिहिला आहे तो आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेल्या मधुकर भावे सर. ज्येष्ठ पत्रकार, संपादक, विचारवंत, गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते, महाराष्ट्राच्या यशवंत परंपरेला भक्कम पाठबळ देणारे लेखक म्हणून आपण सगळे त्यांना ओळखतो. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते आपल्या लेखणीच्या सहाय्यानं महाराष्ट्रासमोर मांडायचं आणि ते मांडत असताना महाराष्ट्रामध्ये जी अत्यंत उत्तुंग अशी व्यक्तिमत्व होऊन गेली, त्यांचं व्यक्तित्व आणि त्यांचे विचार, त्यांचं चरित्र पुढच्या पिढीसमोर आणायचं या हेतून त्यांनी आजवर अतिशय उदंड अशी ग्रंथसंपदा निर्माण केली. यशवंतराव ते विलासराव हा महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय परंपरेचा भांडोळा त्यांनी त्यांच्या एका ग्रंथात घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या तत्कालीन सगळ्याच मुख्यमंत्र्यांशी मधुकर भावे यांचे अतिशय जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. म्हणूनच महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या याच्यावर सगळ्या मुख्यमंत्र्यांचं चरित्र त्यांनी आपल्या चरित्र ग्रंथाद्वारे रेखाटलं. मग शरद पवार साहेब असो, एकमेव आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब असो, त्यांचंही चरित्र मला वाटतं काटे नसलेला गुलाब, यांची नावं पण सगळ्या पुस्तकांची अतिशय चपखल आहे. विलासरावांच्या वरती राजहंस, सुधाकर नाईकांच्या वरती महानायक, रामशेठ ठाकूर इथे आहेत, त्यांचं कार्यकर्तृत्व लोकनेता या चरित्र ग्रंथातून त्यांनी मांडले. आणि नंतर तर असं व्हायला लागलं की महाराष्ट्रातले अनेक राजकीय नेते किंवा त्यांच्या पुढच्या पिढीतले सदस्य भावे काकांना बोलवून तुम्ही हे चरित्र द्या अशी त्यांना गळ घालू लागले. आणि अर्थात त्यातल्या ज्या व्यक्तिमत्वांविषयी खरंच मनापासून सांगावं असं भावे सरांना वाटलं त्या सगळ्यांवरती त्यांनी ग्रंथ लिहिले आणि आज ते ग्रंथ महाराष्ट्राला अतिशय मार्गदर्शनपर ठरलेले आहेत. आचार्यांबरोबर दीर्घकाळ काम केलेल्या भावे सरांनी अत्र्यांवरती मंतरलेले दिवस त्यांच्या त्या काळावरती लिहिलं. तसंच शिरीष पै त्यांच्यावरती देखील त्यांनी खास पुस्तक लिहिलं. खरं तर आचार्य यांनीच त्यांना त्यांच्या अतिशय तरुण वयात मुंबईला आणून आपल्या मराठ्यामध्ये नोकरीला ठेवलं मोठं. आणि त्यानंतर पुढे जवळजवळ 19-20 वर्षाचा कालखंड मी खऱ्या अर्थानं पत्रकारितेमधली जडणघडण जी आहे ती भावे सरांची लिहिली झाली. आणि ज्याप्रमाणे अत्र्यांमध्ये गुणग्राहकता होती तशीच गुणग्राहकता भावे सरांच्या मध्ये आहे. आणि म्हणूनच त्या गुणग्राहक पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांचा हा सगळा विचार आणि त्यांचं चरित्र आपल्या समोर आणलं. गेल्या वर्षी त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं, मागे वळून पाहता. वयाच्या 85 वर्षी त्यांनी लिहिलेलं पुस्तक. मला वाटलं आता ह्याच्यात तरी त्यांच्याविषयी स्वतःविषयी त्यांनी काही लिहिलं असेल, पण नाही. भावे सरांना 85व्या वर्षी मागे वळून पाहताना काय दिसतं, तरी महाराष्ट्राची उत्तुंग व्यक्तिमत्व दिसतात. महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या विधायक चर्चा आठवतात. विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष किती अभ्यासपूर्ण पद्धतीनं विवेचन करायचे हे आठवतं. महाराष्ट्राच्या बाबतीतले अनेक महत्वाचे दूरगामी निर्णय कसे घेतले गेले ते त्यांना मागे वळून पाहताना आठवतं. मागे वळून पाहताना त्यांना आठवते की महाराष्ट्रावरती संकटाची मालिका, मग ते पानशेत धरण फुटणं असो, कोयना भूकंप असो, गिरगारी भूकंप असो, मुंबईतला पावसाचा हातभार असो किंवा मुंबईवरचा दहशतवादी हल्ला असो, मागे वळून पाहताना देखील महाराष्ट्र आणि केवळ महाराष्ट्र हाच विषय कायम त्यांच्या डोक्यामध्ये आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या माती दगडाशी इतका एकरूप झालेला पत्रकार या महाराष्ट्रात दुसरा झालेला नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्राला 65 वर्ष होत असताना त्यांनी लिहिलेलं पुस्तक आज प्रकाशित होणं
हा खरोखर आपल्या सगळ्यांसाठी अतिशय दुर्मिळ योग आहे. ते त्यांच्या विनशित वृत्तीने जास्त माझ्याविषयी बोलू नका असं म्हणताय, पण आज हा दिवस त्यांचा आहे आणि त्यांच्यामुळे, त्यांच्या या पुस्तकामुळे आपण सगळे इथे आलेलो. आज व्यासपीठावरची प्रत्येक व्यक्ती त्यांच्याशी अतिशय जवळच्या स्नेहबंधाने जोडली गेलेली आहे. त्यापैकी आजचे आपले सन्माननीय प्रमुख पाहुणे सुशील कुमारजी शिंदे, महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक प्रसन्न व्यक्तिमत्व, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत, सुजाण आणि संयमी राजकारणाचा चेहराच म्हणजे सुशील कुमार शिंदे साहेब. चहावाला पंतप्रधान होतो हे आमच्याकडे अगदी ठासून सांगितलं जातं, पण ढोरगल्लीत राहणारा, दिवसभर काबाड कष्ट करून राष्ट्रशाळेत शिकणारा, कोर्टात डेलीट म्हणून काम करताना वकील होण्याचे स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करणारा, त्याच्यानंतर पोलीस परीक्षा देऊन पोलीस इन्स्पेक्टर होणारा आणि मग राजकारणात आल्यानंतर आमदार, मंत्री, खासदार, केंद्रीय ऊर्जा मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, मग राज्यपाल आणि मग पुन्हा जेव्हा देशाला गरज पडली तेव्हा देशाचे गृहमंत्री, हा सगळा प्रवास करणारा एक कोणी महान नेता आमच्या महाराष्ट्रात आहे. हे महाराष्ट्राने आता ठासून सांगण्याची गरज आहे. सोलापूर मतदारसंघ जेव्हा राखीव नव्हता तेव्हा 3 वेळा ते खासदार झाले आणि तो जेव्हा राखीव झाला त्यावेळेला त्यांना पराभवाचा सामना करायला लागला, पण तेही त्याने अगदी हसत हसत मान्य केलं. राजकारणामध्ये असताना कुठल्याही गोष्टींनी हुरळून जायचं नाही आणि पराभवाला आपत्ती समजायची नाही. या गोष्टीनं 50 वर्ष राजकारणामध्ये वावरूनही कुठल्याही आरोपाचा एकही ओळखडा देखील न उमटलेले असे ते आपल्याला आदरणीय असे महाराष्ट्राचे मोठे राजकीय नेते आहेत. आज आपण महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम म्हणून या पुस्तकाचं प्रकाशन करतोय. 65 वर्ष झाली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं कल्पना अशा डोक्यात आहे की माझ्या पुस्तकाचा कार्यक्रम तर होतच असतो, पण जी माणसं प्रसिद्धीपासून खूप दूर आहे आणि समाजात काम खूप मोठे केले, ते जायला पाहिजे करत नाहीत, कॅमेरा घेऊन फिरत नाहीत, पत्रकार परिषदा घेत नाहीत, अशी काही वेगळी माणसं ओळखून काढता आली आपल्याला आणि त्यांना सन्मानित करता आलं तर नवीन पिढीलाही माणसं माहीत. आज चांगलं समाजात काम करणारी 90% लोक असून 10% लोकांना माहीत नाही आणि चुकीचे 10% लोक 90% लोकांना माहीत आहे. त्याचं कारण आम्ही प्रेसवाले होतो. 10% लोकांना आम्ही 90% प्रसिद्धी देतो आणि 90% चांगल्या लोकांना आम्ही 10% सुद्धा प्रसिद्धी देत नाही. त्यामुळे समाजात सगळंच वाईट आहे, सगळंच बिघडलेलं आहे, सगळंच नाचलेलं आहे. असा जो एक समाज निर्माण झालेला आहे, तो समाज खोटा पाडणारी माणसं समाजात खूप मोठं काम करतात आणि म्हणून विचार असा डोक्यात आलेला शिकवण माणसं शोधावी खूप माणसं आहेत, पण आपल्या मार्गात आहे म्हणजे प्राथमिकरित्या 3-4 असे तुमच्या माणसं आणतोय की आपण त्यांचा सप्तपदी व्याख्या करताना पुष्पगुच्छ शाल एखादं पुस्तक घ्यायचं त्याच्या पद्धतीने आपण काय, पण त्याची भावना चालू होती. ते शालेय महत्व नाही, पुष्पगुच्छालाही त्यांच्या दृष्टीने महत्व नाही. असे 4 प्रतिनिधी आज आपण या सत्कार्यस्थानी निवडलेले त्यातनी त्यांना विनंती केली. त्यात पहिले आहेत आमचे कमल किशोर कदम, कमल बाबू कदम. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एमटेक असलेला हा एकमेव माणूस आहे. दुसरा एमटेक कोणी तुझं बाबा आहे, पण ते खूप नंतरचे ते पवईच्या त्या टेक्नॉलॉजी याच्यातून एमटेक झालेले आहे. मी त्यांना विनंती केली, कमल बाबू तुमचं काम एवढं मोठं आहे, वसंतदादांचा गौरव आज महाराष्ट्रावर ते करतात, ते कमल बाबू करतात. तर दादांनी सामान्य माणसाला शिक्षण दिलं, त्याच्याकरता संस्था काढल्या
कमलबाबूंना जेव्हा जागा मिळाली शासकीय, तेव्हा त्यांना 30 लाख रुपये भरायचे होते. त्यांच्यावर पैसे नव्हते. पैसे नव्हते तेव्हा शरद पवार त्याने घेऊन गेले वसंतराव पटवर्धन महाराष्ट्र बँकेकडे आणि म्हणाले आता असं आहे, त्यांना शैक्षणिक संस्था करायचे, त्यामुळे तुमच्या विषयात तिथे म्हणजे 3,000 रुपये. आणि वसंत पटवर्धन म्हणाले ठीक आहे, हा आंदोलनाला सही करा. पवारसाहेबांनी साक्षीदार म्हणून सही केली आणि 10 मिनिटाच्या आत चहा पीपर्यंत त्यामुळे फॉर्मॅलिटी नंतर पुरे करू 30 लाखाचा चेक दिला. आज महात्मा गांधी मिशन या नावाची जी संस्था महाराष्ट्रात 5 ठिकाणी केलेली 14 लाख शिकवते आणि त्यांच्या संस्थेमध्ये लिखित नियम आहे, फी बदली नाही म्हणून कोणालाही अडवायची, विद्यार्थ्याची परीक्षा रोखायची नाही असं स्पष्ट सूचना आहे. ते स्वतः पाहून आलाय ते म्हणाले मी खाली बसतो, ते खाली बसतो म्हणजे नाही कमल तुम्ही खूप मोठ्या 89 ऑक्टोबरला ते 80 वर्षात पाऊल ठेवणार आहे आणि म्हणून त्यांचा आज आपण या ठिकाणी सत्कार करतो. नांदेडला किंवा मुंबईला औरंगाबादला त्यांच्या खूप मोठ्या संस्था आहे, पण आमचा छोटासा सत्कार गेला. तुम्ही या 4.5-5 ट्रॅफिकमध्ये अडकून ते इथे पोहोचलेले कल्पना करत ते इथे भागात पडल्या सत्कार, पण तरी ते आले आणि म्हणून कमल भाऊ तुम्ही आलात. मी रामशेठ ठाकूरला विनंती करतो की त्यांनी कमल भाऊंचा सत्कार केला. यांची आई पापड लाटवली होती लिज्जतमध्ये आणि त्या आईने यांना सरकार निर्मोला यांच्या मारावर यांना विधानसभा विधान परिषद ऑफर केली, राज्यसभा ऑफर झाली. ते म्हणाले नाही, सहकार म्हणजे सहकारच आणि फायदे तोट्यातली काही आणि फायदे करून दाखवली. आज आईला ते गुरु मानतात आणि त्या भारतीय महाराष्ट्र नामे अध्यक्ष म्हणून बोलवलं. तुम्ही आलात, मनापासून तुमचे आभार मानतो. यानंतरचा पुढचा सरकार मला ते तुम्ही करायचं आहे, तो याच्याकरता करायचं आहे की एक भगिनी महाराष्ट्रातली अशी आहे की जिने 50 इंग्रजी पुस्तकं मराठीमध्ये आणली. तिचं नाव आहे सरिताताई नामे. हिस्टोरी ऑफ इंडिया नेहरूंचं बघा, महात्मा गांधीचं बघा. आत्ताच मला ते पुस्तक भेटलेलं खान अब्दुल गफार खानचं ते टेबलावरचं पुस्तक बघा, 550 पानाचं पुस्तकाचं भाषांतर आहे ते. सोनिया गांधींचं चरित्र मूळ इंग्रजी लेखकाचं चरित्र मी वाचलं. त्या मूळ इंग्रजी लेखकाच्या चरित्रापेक्षा 1000 पट मनाला भिडतं आणि रडवतं तुम्हाला. ते मराठीचं चरित्र सरिताताईंनी लिहिलं. मला ते वाचताना ती कल्पना नव्हती त्याला की राजीव गांधींची हत्या झालेली आहे. सोनिया गांधी एकट्या त्याच्या बेडरूममध्ये ते राजकारण सोडून द्या, पण आपल्या पतीचा अमुक ठिकाणी आता खून झालेला आहे हे फोन घेऊन जी स्त्री त्या कळपाच्या रूममध्ये बसलेली आहे तिची मानसिकता वाचताना आम्हाला काटा येतो आयुष्यात. तुम्हाला इतकं हुबेहूब चित्र मनाला फिरतात. हे भाषांतर नाही, त्या मनातून आलेले सगळे उकडले शब्द आहेत. कविता ते तुमचे कमाल आहे. आणि म्हणून मी त्यांना विनंती केली. त्यामुळे मी कधी जात नाही कुठे, पण म्हटलं म्हणूनच या, कुठे जात नाही ना मग आमच्याकडे या. आमचा छोटासा कार्यक्रम आहे, पण महाराष्ट्राला आम्हाला ओढून सांगू द्या. म्हणून माझ्या पुस्तकात मी सरिताताईंवर लेख घेतला. मीरा कुलकर्णी ताई आल्या नाही चालू त्या ट्रिपला 7 दिवस गेल्या काश्मीरला. तर माझ्या मीरा कुलकर्णी लिहिलं की आल्या तर तो ट्रिपला आले, त्या भाषांतर करायला आले. संपूर्ण 7 दिवस फक्त ट्रिपमध्ये भाषांतर करण्याचंच काम त्याने केलं आणि काश्मीरून त्या परत त्याला ते पुस्तक पूर्ण करून परत आले. ही कमिटमेंट, इतकी लगन सोच कमाल आहे तुमची सरिताताई. म्हणून मी विनंती करतो बाळासाहेब तुम्ही सरकारात घ्या. हा सरकारातला ते ग्रंथ त्याने निर्माण केलेला आहे. बाळासाहेबांना करायच्या त्यात आपण सरिताताईचा सत्कार करूया.
शेवटे अरुण शेवटे मधला जो आहे हा गुर्जर यांच्या भाषेत सांगायचं तर मराठी मधला मी अरुण पासून शिकलो असं सांगणाऱ्या महाकवी गुजराल यांचे खास मित्र ज्यांना त्यांनी हिंदीमधून मराठीत मराठी दिवाळी अंकांमध्ये ते गुजरात असतील शमाना असतील जावेद अख्तर असतील सविता रुद्रनाथ सगळे हिंदी लेखक मराठी लिहिता जाणारा एकमेव लेखक आहे महाराष्ट्रात ऋतुरंगाचा संपादक तो अरुण शेवटे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि 32 वर्ष ऋतुरंगाचे अंक दिवाळी अंक वाचनीय उल्लेखनीय यशवंतराव गडाखला त्यांनी लिहित केलं. खासदार माणूस यशवंतराव गडात काम राहिले. आता त्यांच्या शेजारी बाजूला बसलेले सुशील कुमार शिंदे यांचा ऋतुरंगामध्ये लेख नाही आता दिवाळी अंक सापडला त्यानं त्याने लिहित केलं. तेव्हा स्वतः लिहिणं सोपं आहे हो दुसऱ्याला लिहित करणं हे सगळ्यात अवघड आहे तुम्हाला सांगतो. आणि अरुण शेवटे तुम्ही किमयात वापली आणि स्वतः यशवंतराव ते काय आणि साहेब मला संध्याकाळी भेटले पुस्तक वाचून बघा. 599 लेखकांना त्यांनी लिहित केले आणि ऋतुरंगामध्ये ज्यांनी लेख केले 32 वर्षात त्यांची 500 पुस्तकं त्यांनी काढून दिले. तुम्हाला तो आता संपादक मिळणार नाही म्हणून ऋतुरंगाचे अरुण शेवटे त्यांना संपादित करावं अशी भूमिका असते. म्हणून मी सुशीलकुमारजी तुमचे ते खास मित्र आहेत तर खास मित्राचा सत्कार खास मित्रानेच करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. अरुण शेवटे. शिवाजीराव प्रधान येऊ शकले नाही त्या ठिकाणी त्यांचं फोटो आहे सत्कार मूर्तीमध्ये. भारतीय विद्यापीठाचे ते कुलपती आहेत. पतंगराव कदम यांचे धाकटे भाऊ आहेत. जे पतंगराव कदमांनी 1964 साली राहतकरांच्या माडीवर पुण्याला धावायच्या खोलीत इंग्रजी आणि गणिताचे वर्ग सुरू केले तर मराठी मुलं इंग्रजी आणि गणितात मागे पडतात आणि बाहेर खडुरे पाठी लावले. भारतीय विद्यापीठ वर्ग होते शिकवणीचे इंग्रजी आणि गणित आणि पाठी होती भारतीय विद्यापीठ. पुण्यातील लोकांनी टिंगल केली. आता पुण्यातील लोक करतात टिंगल सगळे हाताला लागले. अरे पाठी भारतीय विद्यापीठ गणिताचा इंग्लिशचा क्लास घेतो. एक दिवस म्हणे त्या दिवशी मी विद्यापीठ उभं करून टाकले आणि आज विद्येचं माहेर आपण पुण्याचे म्हणतो त्यात पुण्याचं कोणी नाही आहे. एक नाव सांगा मला. एज्युकेशन कॉलेज बांधलं ब्रिटिशांनी. SP कॉलेज बांधलं ब्रिटिशांनी. सिम्बॉसिस मधुकरराव चौधरी जळगाव माजी शिक्षण मंत्री यांनी सुरू केलेले आहे. आता मजुमदारांकडे MIT पुण्याकडे कराडांकडे केलापूरचे PD पाटील पुढचे आंध्रीचे आहेत आणि हे शिवाजीराव कदम पतंगराव कदम पण विशेष सांगलीचे आहेत. पुण्याचं कोण सांगा शिक्षणाच्या माहेर सगळे बाहेरून सासू वाढून आलेल्या बाहेर शिक्षण मंत्र्यांनी पुण्यात केलेलं आहे. ते शिवाजीरावांची पुतणी म्हणजे पतंगरावची मुलगी भारती विद्यापीठाचे भारती जे नाव आहे त्याचं मुलीचं नाव आहे. त्या आता 68 वर्षी परवाच निधन पावल्या दुर्दैवाने आणि शिवाजीला एवढी शिकले नाही. एक तो ज्ञानाचा पश्चिम माणूस आहे. पतंगराव राजकारणात राहिले. शिवाजीराव राजकारणात कधी आले नाही. 3 रिसर्च इन्स्टिट्यूशन खाजगी विद्यापीठात फक्त भारतीय विद्यापीठात आहे. तर त्याने सुरू केलं तर बघून आहे काय उभं राहिलं काय उभं केलं या माणसांनी ते आज येऊ शकलं नाही. त्यामुळे मी या ठिकाणी दुःख व्यक्त करतो. त्यांच्या पुतणी वाचली अभिजित ते पतंगरावचा मुलगा अर्थात गेला. पतंगराव आताही गेले. अभिजित गेला तरी शेवटी तिथे होतो. पतंगराव हाताला राहिले. सगळं कुटुंब रडत होतं. एक साधा माणूस तो विद्यापीठ उभं करतो आणि पतंगरावने स्वतःला सावरलं आणि सगळ्यांना म्हणाले कुटुंबात एकाने रडायचं नाही. रडायमध्ये सगळी मुलं आपलीच मुलं आहेत. ते दुःख बसून पतंगराव उभे राहिले.
शिवाजीराव उभे राहिले, आज ते येऊ शकले नाही. तर ज्या जणांना मी बोलवलं होतं शिवाजीराव आले नाही, आपण तिघ जण आला आणि या सगळ्यांच्या हात त्या तिघांची गंमत कशी आहे तुम्हाला माहित नाही. तर आमच्या ठाकूरने डोक्याला गंभीर वाहिले समाज योजनेसाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये ते BA BEd झाले, शिक्षक झाले. 270 रुपये पगारावर बनलेला विठोबा खंडप्पा हायस्कूलमध्ये. आणि आज रयत शिक्षण संस्थेच्या साताऱ्याच्या शिवाजी महाविद्यालयाची इमारत कमी पडली तर 7 कोटीची इमारत रामशेट्टी बांधून दिली आणि त्याला शरद पवारांनी नाव दिलं रामजी ठाकूर भाऊ. शून्यातून सुरू केलं पण ते शून्य विसरले नाही, गरीबाला विसरलं नाही. त्याच्या घरी जात ते सत्तेत नाही, 100 लोक बसलेले आहेत. 105 कोटी. सुशील कुमार शिंदे आज खरं वाटत नाही तुम्हाला, ते सुशील कुमार एक कांचन म्हणजे लग्नाची पिढीतल्या हिरोचं नाव आहे म्हणून ते सुशील कुमार झाले. म्हणून नाव ज्ञान बाय तुम्हाला म्हणून सांगतो बाय म्हणून सांगण्यासाठी 10 रुपये रोज महिना 2 लहान मुस्लिम मुलींना सांभाळण्याचं काम करून रात्रपाळी शिकून बेलीफ झालेला मुलगा तो बघतोय की काय डगले घालून वकील येतात, मी वकील होणार. सोपं आहे का बघा. महाराष्ट्राच्या राजकारणात आवश्यक असलेली जात त्यांच्याजवळ नाही आणि ते वकील झाले. पोलीसची परीक्षा उच्च वर्गाने पास झाले, इन्स्पेक्टर झाले. आणि श्रीराम लगे नावाचा एक मित्र भेटला, नोकरी सोड आणि ये राजकारणात. पवारसाहेबांकडे गेले, पवारसाहेब दाराकडे गेले. भारताच्या निवडणुकीत तिकीट ठरलं तेवढ्यात जंगीरावांचा फोन आला की नाही यांना द्यायचं नाही, टायपास होणार तिकीट द्यायचं. यांचा नोकरीचा राजीनामा झाला होता, नोकरी पण केली, तिकीट पण गेलं. करते नाही भारताचे 74 देवाने टायपास होणार आपल्याला गेले. आपण इलेक्शन उभे राहिले, वसंत नाईक स्वतः प्रचार करलेले आणि 74 इलेक्शन निवडून आले. त्या दिवसापासून बेलीफ म्हणून असलेला एक माणूस, पोलीस इन्स्पेक्टर प्रभादेवीला असलेला एक इन्स्पेक्टर देशाचा गृहमंत्री झाला. माणसं शून्यातून कुठे गेले बघा. आणि ते करताना एक ओळखाला सांगा, शिशुकुमारात सांगावं, रामशेठच्या अंगावर, त्या बँकेत एवढे वर्ष प्रशासक म्हणून एक ओळखाला लागला. ही अशी माणसं ही महाराष्ट्राचं धन आहे तुम्हाला. उद्याच्या महाराष्ट्राच्या तरुण पिढीला यांची माहिती होणं फार गरजेचं आहे. तो वाल्याचा वाल्मिकी रामायणात झाला, पण आत्ताचा वाल्मिकी आम्हाला परवडणार नाही या महाराष्ट्राला. आणि म्हणून ही माणसं महाराष्ट्राला अशी समोर पाहिजे. हा आटापिटा करणारा एक छोटा पत्रकार मी आहे म्हणून या चौघां पूर्वाचं ठरवलं. तिथे एक अंतिम पत्र आमचा अतुल लोकमतचा संपादक आहे, वार्ताहर म्हणून सुरुवात केली आणि मुंबई लोकमतचा संपादक झाला. त्याच्या बाजूला बसल्या मुद्दाम त्याला मी बोलवलं, त्याचं नाव विकास झाले. तो लोकमत दिल्लीचा संपादक होता, सकाळ दिल्लीचा संपादक होता. आणि लोकमत मध्ये 1991 साली नागपूरला टेलिफोन ऑपरेटर होता. खरं वाटेल पण मी संपादक होतो. एक दिवला मी घरी गेलो, 2ला रिंग आली, सर विकास बोलतो. म्हटलं काय अहो ते अमरावतीने फोन आला कुमार गवळेचा, हायवेवर मोठा ऍक्सिडेंट झाला, 5 लोक मेले. सगळीजण म्हणतोय की आता काही जाणार नाही, जरा सांगायला एक मोठी बातमी आहे ना, पहिल्या पानावली छोटीशी, तर आपल्याचकडे बातमी येईल ना. कोण मला सांगतोय ऑपरेटर. ते म्हटलं एक बातमी कोण टाक आणि पहिल्या मला गाडीचं बोट टाकून छापा टाकून हे टाकून दे. सुद्धा भेटला. मला वाटतं त्याला बातमी कळते. मी विजयकडे विजय याला बातमी कळते, आपल्याला बातमीदार करूया का, तुम्ही शिफारस करा. मी पत्र दिलं, एका मिनिटात राजीनामा घेतला ऑपरेटरचा, तो प्रतिनिधी झाला. आता दिल्लीचा लोकमतचा संपादक झाला. या पुस्तकामध्ये
दिल्लीतही तख्त राखितो महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र हे जे साबळेंचं गाणं आहे, राजा पढीने लिहिलं गीत आहे, त्याचा लेख अप्रतिम आहे. तुम्ही वाचा, दिल्लीचे तख्त राखितो, कवी कल्पना खरंच प्रत्यक्षात येईल का? महाराष्ट्र दिल्लीचं तख्त राखू शकेल का? तर एक वाचा तुम्ही मुद्दाम साहेब. यशवंतरावांना संधी आली होती. यशवंतराव म्हणाले मी नेहरूंचं पोट फिरून दिल्लीत आलोय, आता इंद्राजी त्याच्या भागात आलोय, त्यांच्याशी मी बोलतो. इंद्राजीला भेटले यशवंतराव. इंद्राजी म्हणाला 2 तासांनी मी थांबते. 2 तासांनी इंद्राजी सांगितलं मी उभे राहणार. त्यामुळे यशवंतरावची बस चूक. 89च्या साहित्य संमेलनात मी बाबासाहेब प्रश्न विचारला, सिद्धिविद्या बदले तिथे किंवा यशवंतरावांची पद चुकली होती, तुम्ही काय केलं त्यावेळी तुला काय वाटतं? मी म्हटलं तुम्ही शपथ घेऊनच विचारच बसलं करतो. तर आता आमचा विकास असा आतून छोटी छोटी वार्ता होते. आज घटनाने पोहोचणे घातली मंडळी, ही माणसं लोकांसमोर आली पाहिजेत म्हणून या पुस्तकात या 85-86 वर्षी केलेलं आहे. पुस्तकात काय काय नाही मला माहीत नाही, पण 49,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत 24 वर्षामध्ये. त्यांना 400 कोटी रुपये कर्ज भरता आलं नाही म्हणून, आणि मल्ल्यांनी एकट्याने 8,000 कोटी रुपये बुडवले, आणि नीरव मोदींनी 16,000 कोटी बुडवले, आणि 10 उद्योगपतींकडे 200 कोटी रुपये कर्ज थकीत आहे. ही वस्तुस्थिती 60 सालचा महाराष्ट्र, एक मेचा महाराष्ट्र. त्या दिवशी एकही शेतकऱ्याची आत्महत्या होत नव्हती. आज 65 वर्षानंतर 49,000 शेतकरी आत्महत्या करतात. सर्व पक्षांचा आणि महाराष्ट्राच्या विचाराचा पराभव यात मानतो. आज मेट्रो पाहिजे, बुलेट ट्रेन पाहिजे, पण लाडक्या बहिणीच्या डोक्यावरचा हंडा अजून तसाच आहे. खेड्यापाड्यात जा, तुम्ही मोखाड्याला जा, आमचे तुमचं काय सांगू किती काम. या माणसाने मोखाड्याला पण कॉलेज बांधलं, तिथे राज्य ऋणादानामध्ये त्या आदिवासी बाया बोलत धर्मांत विकत बसलेले आहेत, आणि आता रामशेठमुळे त्यांच्या आदिवासी मुली किती हॉलमध्ये कॉम्प्युटरचं शिक्षण घेत आहेत ते बघताना असं काहीतरी नवीन घडवणारे माणसं आहेत. महाराष्ट्राची बांधणी म्हणजे काय होत नेमके शेवटी यशवंतरावांनी आम्हाला जी बांधणी शिकवली ती कोणती बांधणी होती? हीच बांधणी होती. जिल्हा परिषद निर्माण केली की तालुक्यातला माणूस, गावचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे, जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे, त्यातून तो मंत्रिमंडळात आला पाहिजे. सुधाकर माहीत झाली की नाही झाली, विलासराव देशमुख झाली की नाही झाली, ही विचारधारा सोच ते त्या नेत्यांनी दाखवलेली होती. त्यांच्या प्रति तोटणारी काही माणसं आहेत. विश्वासराव माझे असे मित्र आहेत की माझे पहिले गुरु म्हणा. तुम्ही त्यांना सगळं सांगितलं अरे साहेबांचं हे ते काय बोलू नका, सगळ्या कागदात ज्ञान मग माझी बोला. आणि त्यातनं मंत्रालय दिवस पहिलं पुस्तक झालं तर त्या पुस्तकाचं माझ्या लेखकाचा जन्म त्याचं नाव विश्वास पाटील आहे. प्रेरणा कुठून झाली? विश्वास, तो विश्वास पानिपतावर गेला. या विश्वासाने उभा केला लेखक, त्याचं नाव विश्वास पाटील आहे. त्याने विनंती केली ते रेल्वे झाले. अजून नागडे आले तिथं होता मला करतो विषय आले, तुम्हाला म्हणतो त्याचं पुस्तक इतकं जबरदस्त आहे. वाचा त्यांनी काय करायची सर्व महाराष्ट्रामध्ये त्या लोकांनी घडवली. त्या अर्जुन नागडे तिथे माझे सगळे मित्र बसलेले. सचिनची ओळख म्हणते तुम्हाला या सगळ्यांचा अनपूर गावचे ॲडव्होकेट वगैरे शंके आले. ते सचिन होते उपाध्यक्ष आहेत. शरद पवारांच्या विश्वासातले आहेत. अशोक सोमाने वगैरे आहेत. तर खूप बोललो मी जास्त, पण या सगळ्या लोकांचा सत्कार करताना मला आनंद होतो. त्यानंतरचा पुढचा सरकार जाहीर करतील ते माझ्या 5 सहकार्यांचा आहे. आणि त्याचवेळी विकास आणि अतुल या दोघांचे आपण छोटासा सत्कार करणार आहोत. आता गुजर संपर्क आहे ते. त्यानंतर या मंडळीचे भाषण होते.
मी आता विनंती करतो अरुणबाई तुम्ही 5 मिनिटं बोला, सई तुम्ही 5 मिनिटं बोला, आणखी किशोर कमल बाबू तुम्ही बोला 4 मिनिट आणि ते 5 मिनिट झाल्यानंतर मी 4 मिनिट माझं अपेक्षा आहे तेव्हा ते ठरवते पण तुम्ही थोडं मनोगत थोडं मागे महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून गेल्या 65 वर्षाचा महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जवळ यायला सगळे जीवनाचा पट उलगडवणारं हे पुस्तक महाराष्ट्र 65 महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात सर समोर हा बरोबर आहे सर. अहो हा. मराठी बरोबर उर्दूचाही आनंद हा सर मिळाला. बरोबर सर इथे सर सर इथे सध्या मला कळलं तो आमचे अशोक मुंशी तो याच्याकरता की किशोर गेले 4 वर्ष 98,000 रुग्णांना वर्धनलाल पराशर यांच्या जोधपूरच्या हॉस्पिटल त्यांनी सुरू करून आज फार मोठ्या प्रमाणात त्या रुग्णांना त्यांनी फरक केलाय याची थोडे हेच मला दोघे जण जोधपूरला घेऊन गेले होते. मी दोघांना विनंती करतो किशोर आणि अशोक दोघांवर त्यांचा सरकार बाळासाहेब हे सगळे एकत्रित करून जे आमच्या संदीपने छान मांडणी केली तो संदीप पवार तो ऑफिसर होता. त्यानंतर माझा सारथी तेजस सालेकर तो माझा प्रिय पण आहे, कुटुंबातलं पण आहे, चांगला उत्तम ड्रायव्हर आहे. रात्री 12-5 ला वाजता निघून सकाळी 7 ला ठाण्याला पोहोचवणारा माझा तो चालक आहे. माझी मान त्याच्या हातात एकदम सुरक्षित आहे. असं तेजस संदीप तुम्ही सत्कार करा छापले आणि मी दिवसात पुणे माझं मागे म्हणून पाहताना मागचं पुस्तकही त्यांनी 15 दिवसात छापून दिलं. त्यांना पुन्हा मुद्दाम मी बोलवले तरी भाऊ या त्याचा प्रेत एकदा जाऊन बघा. अद्ययावत प्रेत महाराष्ट्राचे थोडे असतील त्यात अद्ययावत प्रेत भरलेला एक माणूस आहे. त्याचं सरकार मी विनंती करतो कमल बाबू तुम्ही आमच्या इथल्या गरीबाबतचं सरकार करा. आपण मेहनत थांबवणार असं लिहिलेलं आहे. मी आपल्याला सर्व सभागृहाच्या वतीनं विनंती हे ज्या दिवशी आपण थांबू त्या दिवशी आपलं लिखाण थांबले नाही. तुमचं लिखाण हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.
आणि तो सातत्याने लिहिला गेला पाहिजे असं आम्हा सर्वांना वाटतं. म्हणून आपल्या महाराष्ट्र 65 या ग्रंथाचं विमोचनाच्या निमित्तानं आपण आम्हाला बोलवलं. एक राजकीय क्षेत्रातला, सामाजिक क्षेत्रातला कार्यकर्ता या 65 वर्षात काय अनुभवलं हे थोडक्यात सांगितलं. घड्याळ समोर आहे, 5 मिनिटाचा वेळ असतात. सुशील कुमारजी 72 साली जिल्हा परिषद, मी आणि आमची जिल्हा परिषदचे अध्यक्ष दिल्लीला यशवंतराव गेलो. चिठ्ठी पाठवली. आम्ही अगदी छोटे कार्यकर्ते ग्रामपंचायतीचे विचार केला, अर्धा पाऊण तास वाट बघावं लागेल. यशवंतरावजी स्वतः बाहेर, आमच्या अध्यक्षाला आणि मी उपाध्यक्ष दोघांना हात 10-15 मिनिटं बोलले. ते बाहेर आले त्याच वेळा आम्ही आश्वस्त आणि परत जाताना परत सोडायला जाणार. आम्ही हात जोडले गेलो, साहेब आपण कसं. ते म्हणाले, नांदेडहून मला भेटायला तुम्ही दिल्लीला आणि मला उंबरठ्यापर्यंत 4 पावलं चालणं कठीण आहे. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची त्या दिवशीवर यशवंतराव म्हणजे काय होते, खेड्यापाड्यातल्या साध्या कार्यकर्त्यासाठी एक असामान्य नेतृत्व ठेवलं. तरुण पिढीला माझी विनंती आहे, सह्याद्रीचे वारे वाचा, पाठ करा, अभ्यासक्रमाला. महाराष्ट्राचा साहित्यिक, सांस्कृतिक सगळा इतिहास त्याच्यामध्ये. यशवंतरावची ओळख झाली मेच्या 72 वर्षी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष आहे आणि दुष्काळ. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही पडला नाही असा इतिहास, असा दुष्काळ. 72, 73, 74 3 वर्ष सातत्याने पाऊस आणि उन्हाळा 43, 44, 45 अंश. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाही. मला अभिमान आहे, गौरव आहे. रात्रंदिवस फिरत होते. त्यांचे दौरे गाडीने आहे, हेलिकॉप्टरने. एकदा त्यांना विचारलं, हेलिकॉप्टरने का नाही फिरता, एवढं फिरायचं. तर त्याने सांगितले, हेलिकॉप्टरने माणसं भेटत, मला माणसांना भेटत. प्रत्येक गावच्या गेले की तिथं त्यांची चावडी जी असायची, चावडीवर विचारायचे, सुखदुःख विचारायचे, नावं घेऊन विचारायचे. शरदरावचे कार्यकर्त्याची नावं घेऊन बोलवतात ना, ती वसंतराव नाईकापासून पहिली. हा दिसत नाही रे गावातला, तो कुठं गेला, तो काय करतो, बारीक सारीक तपशील आहे. असंच नांदेडला आले दा तुमचं दुष्काळी कामावर ड्युटी नाही का. एका ड्युटी केंद्रावर उभा असताना एकदम गर्दी झाली. काय झालं बाबा, वसंतरावजी गेले. एका मजुराच्या हातावर गिट्टी फोडताना सणीचा घाव बसला
आणि 2 बोटं छिन्न विच्छिन्न रक्त झालं. वसंतरावने त्याचा हात हातला घेतला. अरे हे दिवस जातील. लाखो मजूर काम करायचे दुष्काळी काम. अरे उलटा हे दिवस जातील आणि त्यांच्या रक्तामध्ये त्यांच्या डोळ्याच्या आम्ही विसरू शकत नाही, आमची पिढीच विसरू शकत नाही असे मुख्यमंत्री आम्ही पाहिले नाही. ताबडतोब वैद्यकीय मदत सगळं धावलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक कामावर व्हायची. एकदा रात्री 12 वाजता पुसटला गेलो, जवळचा भेट झाली नाही तरी अगोदरच येऊन झोपले. म्हणून आमचे आमदार देवसरकर होते, त्यांनी चहा प्यायला बनवून तिकडे गेलो आणि आमची भेट टळली. परत आलो मुख्यमंत्री झोपायला. एक दुसऱ्याला दोषारोप देऊ लागलो, कशाला गेलो चहा प्यायला, भेट नाही. रात्री 2 वाजता आमच्या मागचा दरवाजा उघडला, झोपले नव्हते. कोण आहे बाबा रात्री 2 वाजता मला भेटण्यासाठी? ही कथा सांगत नाही सुचल कुमार या प्रत्यक्ष घडलेल्या घटना. आता मुख्यमंत्र्याची भेट म्हणलं म्हणजे आपणालाही कल्पना. आम्हाला शक्यच वाटलं तर रात्री 2 वाजता बोलावलं, ऐकून घेतला प्रश्न. रात्री नांदेडच्या DSPला फोन करून सूचना दिल्या. असे मुख्यमंत्री आमच्या काळात आहे. त्यानंतर आपला काळ शरदरावजीच्या काळाबद्दल मी सांगेन. रात्री 4 वाजता लातूरचा 10,000 लोक मेले. लातूरच्या भूकंपामध्ये 10,000 लोक जाळल्या गेले काही क्षणांमध्ये. विलासराव फोन केला, विलासराव तुमच्या गावात भूकंप झालेला आहे, अर्धा तासात विमानतळावर या, आपल्याला. आणि 4 ते जे गेले लातूरला ते मला असं वाटतं सगळा प्रश्न संपेपर्यंत जातो. असे मुख्यमंत्री आम्ही पाहिलेले. हा महाराष्ट्र, ही संस्कृती, आपण सुशील कुमारजी, आपण आणि विलासराव दोघांनी तर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न हसत करतो. कुठलाही तणाव किंवा काही किती असली परिस्थिती असली तरी महाराष्ट्राला आपण हसत खेळत जातो. विलासरावची एक गोष्ट सांगतो आणि सांगतो. माझ्याकडे कार्यकर्ता आला, आधी संतापून गेला होता. कुछ नहीं, जिंदगी काम की नहीं, हम बेवकूफ है. काय झालं बाबा? पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी काम कार्यकर्त्याचं सांगायला गेला आणि पोलीसवाल्यांनी त्याला असं सांगितले, फिर से अगर एक खद्दर डाल के आया पुलिस स्टेशन में तो उनका उल्टा लटका के मारूंगा. ये खद्दी डाला है, इसकी कीमत ये है. त्याचा एवढा पश्चाताप, राग सगळं पाहून दुसऱ्या दिवशी विलासरावजीकडे घेऊन गेले. ठीक आहे, नाव लिहून घेतो पोलीस स्टेशन आणि उद्या सकाळी 10 वाजता. 10 वाजता गेलो तर सगळं पोलीस स्टेशन बाहेर. अजूनही नाव लक्षात माझ्या कुंभार नावाचे सगळे इन्स्पेक्टर
ते आणि त्यांचं सगळं पोलीस स्टेशन बाहेर त्याला बोलवलं कार्यकर्त्याला. त्या कार्यकर्त्याला मला सांगितलं कमल बाबू तुम्ही तिकडे बसा. कार्यकर्त्याला आपल्या बाजूला बसून घ्यायचं आणि पोलीस स्टेशनला सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बाहेर उभे. त्या कुंभारच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. त्यांनी आला हात जोडले. म्हटलं साहेब आमचं काहीतरी चुकलं नाही तर असं कधी होत नाही. त्याने सांगितलं तुमच्या इन्स्पेक्टरला बोलू आणि त्याला सांगितलं खादी ना ती माझ्या बाजूला बसली. खादी उतरवण्याची तुमच्यासारख्या 56 लोकांची सुद्धा ही महात्मा गांधीची खादी. असे कार्यकर्ते असे मुख्यमंत्री आले पाहिजे. आणि आता उदाहरण देत नाही पण आता असं झालेलं आहे की 10% आमच्याकडे पोहोचून त्या 10% मंत्रालयात. मी काहीही खोटं बोलत नाही पण परिस्थिती आता इतकी विपरीत झालेली आहे की आता 65 वर्ष महाराष्ट्राची गेली, अतिशय चांगली गेली, अभिमानाने गेली, गर्वाने गेली. आता पुढे हा काळ बदलावा. मला असं वाटतं की काहीतरी चांगले दिवस महाराष्ट्रापुढे झाले एवढीच अपेक्षा करतो. आपण बोलावलं याबद्दल आपल्याला वसंतरावांचं भारताच्या नाही ठेवायचं. जोपर्यंत त्याला भारताच्या दुष्काळात त्यांच्यासोबत मी होतो. एका शेतकऱ्याच्या घरी खुर्ची नव्हती, जोंधळ्याचं अर्धच पोतं होतं, त्याच्यावर नाही काही बसले. त्यांनी गडवा लोटा आणला, पाणी ओतलं. घरातला मोठा माणूस थोडा थांब 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 थांब, ते पाणी पिऊ नको, ते पाणी गडू नये, कोका कोला नाही. सर म्हणा तुमच्या गावात कोको कोला पोचला, स्वच्छ पाणी नाही पोचलं, कोका नको आला. खिशातला रुमाल काढला, पांड्यावर ठेवला, कळ्यात तो पाणी गाळलं नाही. साहेब त्यांनी तेच पाणी पिलं आणि पुढच्या वर्षी या गावातून नळ पाणी पुरवठा योजना चालू करतो म्हणाले. आणि पुढच्या वर्षी 4 तारखेला ओंकारण्यात नळ पाणी पुरवठा योजना सुरू केली. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. या अशी भावे साहेबांचं आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलायची संधी दिली. खरं तर भावे साहेबांचं वय 85 आहे आणि 85 वर्षाचा माणूस जर आपण पाहिला तर तो आपल्या संसारात गुरफटलेला असतो आणि आपल्या मागच्या आठवणी सगळ्या उघडीत बसलेला असतो. पण भावे साहेबांचं वैशिष्ट्य असं की यात्रेच्या ज्या दिवशी ते ठिकाणी गेले तिथपासून तर आत्तापर्यंत सगळा महाराष्ट्र कसा घडला आणि कसा त्यांनी पाहिला हे या वयात ते सांगतात. मला वाटतं खऱ्या अर्थानं तरुणपणाचं जे भारावलेपण असतं ते वयाच्या 25व्या वर्षीसुद्धा 85व्या वर्षीसुद्धा आपलं भारावलेपण जपणारे भावे साहेब यांना प्रथमतः मी अभिवादन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. खरं तर इथं TV चॅनलवर कुणी नाही पण इथे ब्रेकिंग न्यूज झालेली आहे ती फार विलक्षण आहे. म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेब, रामजी ठाकूर, विश्वास पाटील, आनंदकर साहेब, किशोर कदम पाटील साहेब या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मी 5 मिनिटं बोलावं आणि 3 मिनिटं बोलावं की मी 7 मिनिटं बोलावं. तर मला वाटतं ही ब्रेकिंग न्यूज विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये कुणीतरी दाखवली तर राज्यकर्ते कसे असतात एक प्रकारचं उदाहरण मला वाटतं या नव्या आमदारांना मिळेल असं मला मनापासून वाटतं. खरं तर या ठिकाणी माझा सत्कार करावा असं मी विशेष आयुष्यामध्ये काही केलेलं नाही. पण या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या आणि सगळ्या आठवणी सांगतात तर मला सुद्धा महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री भेटले त्यांचं नाव सुशीलकुमार शिंदे साहेब. तर त्यांच्या आठवणी सांगणं मला जास्त क्रमप्राप्त वाटतं. खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट होणं ही फार अवघड गोष्ट आहे. सध्या तर नगरसेवक सुद्धा भेटत नाही असा अनेकांचा अनुभव असतो. पण शिंदे साहेबांची माझी काही ओळख नव्हती आणि शिंदे साहेबांना मी मुख्यमंत्री असताना भेटलो त्यावेळी तुमचं काय काम आहे
तर मी म्हटलं साहेब तुम्ही 4-5 वेळेस नापास झालेला आहात आणि नापास मुलांचं एक दिवाळी अंक मी काढतो आणि त्या अंकासाठी तुमचा मला लेख हवा. तर शिंदेसाहेब म्हणाले ठीक आहे तुम्ही रात्री 8 वाजता वर्षावर तुम्ही या. मी 8 वाजता गेलो तर तिथं मला वाटतं नारायण राणे, राज ठाकरे असे काहीतरी महाराष्ट्राची थोडी घडामोड चालू होती आणि म्हटलं आता आपलं काही खरं नाही. म्हणून मी 8 वाजता आले. मी 7-7:30ला जाऊन बसलो होतो. शिंदेसाहेब मला वाटतं 8:30-8:45 बाहेर आले आणि मला म्हणाले की आज काही शक्य होत नाही कारण इथं सध्या आता मीटिंग चालू आहे. तर मला पण नवल वाटलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझ्यासारख्या माणसाला सांगायला येतो की आज शक्य नाही. हे म्हणजे स्वप्नात वाटणारी गोष्ट आहे. म्हटलं नाही साहेब म्हणजे किती उशीर झाला तरी मी थांबतो. मग साहेब म्हणजे तुमची तयारी असेल तर माझी काय हरकत नाही तुम्ही थांबा. आणि रात्री 10-10:30 वाजता साहेबांनी मला बोलवलं आणि 11-11:30 पर्यंत त्यांनी मी नापास कसं झालो हा आपल्या आयुष्याचा पडत्याने बरोबर दाखवला. तर असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला पाहायला मिळाला हे माझं भाग्य आहे. आणि विशेष म्हणजे असं की एका अशा घटनेनंतर साहेबांना मी म्हणालो की म्हटलं की या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्याच हस्ते झालं पाहिजे आणि ते तुमच्याच घरी झालं पाहिजे का महाराष्ट्राच्या नापास झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणं हे मला महत्त्वाचं वाटतं. आणि साहेबांनी लगेच PA ला बोलवून सांगितलं की हा अरुणचा कार्यक्रम नाही, हा आपला कार्यक्रम आहे, आपण वर्षावर कार्यक्रम करूया. आणि साहेबांनी मोठ्या मनाने तो कार्यक्रम केला. तर ही चव्हाण साहेबांची जी सांस्कृतिक परंपरा आहे हे जपणारे शिंदे साहेब आहेत आणि याचं मला नवल वाटतं. आणि दुसरी एक म्हणजे की मी ज्यांना नेहमी त्रास देत होते शिंदे साहेब नंतर विश्वासराव पाटील, मला वाटतं सगळ्यात जास्त फोन पाटलांना माझे झाले असतील की लेख केव्हा देता, लेख केव्हा देता. तर असं जे शिंदे साहेबांना म्हणालो की तुमचा लेख हवा. तर मग ते मला आम्ही दादरला एक त्यांचा कार्यक्रम होता. मी त्यांच्याबरोबर गेलो आणि ते म्हणाले मला लेखाचं शीर्षक अगोदर सुचलं ते तुम्ही लिहून घ्या. आणि मग कार्यक्रम पत्रिका माझ्या जवळच होती त्याच्यावर साहेबांनी लेखाचं शीर्षक दिलं. तर असा सांस्कृतिक लेखक असलेला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे खरंच महाराष्ट्राचं भाग्य आहे. या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही काही इतकी स्पर्धा लागली मी किती वेळ बोलू मी किती वेळ बोलू. तर मला वाटतं मी हे सुद्धा जास्त बोललो तर मी माझं भाषा संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य जेव्हा अस्तित्वात आलं त्याच वर्षी माझा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे पण त्यानंतरचं प्रगतिशील राज्य आम्हाला असं ठाई अनुभवायला त्या एवढी वर्ष मिळालेलंच आहे. तर आता व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित श्रोते आणि खास करून मधुकर भावे यांचे मला आभार मानायचे आहेत. त्यांनी मला या सत्कारास योग्य समजलं म्हणून मी अगदी भारावून गेले आहे. वयाच्या 7व्या-8व्या वर्षीच मी कविता करू लागले. भाषांमध्ये तर मला गणितासारखे मार्क मिळायचे. पण पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावरती बँकेत नोकरी लागली, लग्न झालं, मुलं झाली आणि मी संसारात मग्न झाले. परंतु एवढंच आपल्याला करायचं नाही, आणखी काहीतरी वेगळं करायचं आहे असं मनामध्ये येऊन अस्वस्थता येत असेल. मग मी कथा लिहू लागले, वर्तमानपत्रात लेख लिहू लागले, काव्य स्पर्धात भाग घेऊन बक्षिसं मिळवू लागले. पण अनुवाद क्षेत्रामध्ये येईल असं कधी वाटलं नव्हतं. त्याचं असं म्हणलं की 1991-92 साली राज्य मराठी विकास संस्थेनं वृत्तपत्रामध्ये आवाहन केलं की नोबेल प्राईज पुरस्कार विजेत्या पुस्तकांचा अनुवाद आम्हाला प्रकाशित करून हवे आहे. तरी इच्छुकांनी पहिली 20 पानं अनुवादित करून पाठवावी. तेव्हा माझ्या मनामध्ये आलं की आपण अनुवाद करून का करू नये. म्हणून मी पर्ल बक यांच्या पॅव्हेलियन ऑफ हिमेन या पुस्तकाची पहिली 20 पानं करून पाठवली. तेव्हा राज्य मराठी विकास संस्थेत कविता महाजन, वसंत आबाजी डहाके, सरोजिनी वैद्य आदी मान्यवर होते आणि मी स्टेट बँकेच्या एका छोट्याशा कुठल्या तरी ब्रँचमध्ये माझं कुठल्याच साहित्यिक वर्तुळात किंवा असं कुणाशी काहीही संपर्क नव्हता. तर मी ती 20 पानं तिला करून दिल्यावरती कविताला ती 20 पानं खूप आवडली आणि तिने माझं प्रचंड कौतुक केलं. ते कौतुक ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदाचा धक्काही बसला की आपण एक काहीतरी खूप छान काहीतरी करतोय, करू शकतोय. म्हणजे असं आपल्यालाच आपली जाणीव होते ना, तसं मला त्यावेळेला झालेलं मला अजून आठवतं. आणि मग झपाटल्यासाठी मी पुढली मुगलेली कादंबरी अनुवादित केली. ती वाटतं 450 पानांची कादंबरी होती आणि पण आवड असेल माणूस सवड काढतो. त्यामुळे मी पहाटे उठा रात्री जागा असं करून ती पहिली कादंबरी माझी पूर्ण केली. तिथून माझा अनुवाद प्रवास सुरू झाला. तो वाचता काय चालूच आहे. सुरुवातीला वेळ मिळत नसे पण 2013 साली नोकरी सोडली आणि त्यानंतर जणू काही आत्तापर्यंत वेळ मागे जो मला वेळ द्यायला आणि तो भरून काढायचा अशा ह्याने मी एकदम जे अनुवाद
नोकरी घेतली की त्यानंतर माझी जवळजवळ आता 53च्या वर पुस्तकं झालेली आहेत. आणि ते झपाटल्यासारखं म्हणजे मला ते काम खूप आवडतं आणि मी खूप म्हणजे असं मोठ्या मोठ्या लेखकांची मला अनुवाद करायला मिळाले. म्हणजे जेरुसलेम चरित्र कथा हा तर 850 पानांचा ग्रंथ आहे आणि तो आज मला कळलं की कॉलेजमध्ये विद्यार्थी पण संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा वापर करतात. त्यानंतर महात्मा गांधी सचित्र जीवन दर्शन, सरहद्द गांधींचं आत्मचरित्र, नेहरूंची आत्मकथा असे अनुवाद करायला मिळाले. नेहरूंचे सुरक्षा अधिकारी रुस्तमजी सावलीसारखे त्यांच्याबरोबर असायचे. त्यांच्या डायरीतील आठवणीवरील पुस्तकाचा नेहरूंची सावली हा अनुवाद आहे, तो मला करायला मिळाला. त्यानंतर हावियर मोरो या स्पॅनिश लेखकांनी दिलेल्या सोनिया गांधीच्या चरित्राचा अनुवाद आहे. मोमेंट ऑफ लिफ्ट हे मेलिंडा गेट्सचं आत्मकथन आहे. हार्पर ली या अभिजात इंग्रजी लेखिकेच्या गो सेट द वॉचमन ही कादंबरी आहे. त्याशिवाय गुलजारांचा किताब, किनारा, आंधी, नमकीन, लेकिन, अचानक आणि मौसम अशा 7 पटकथांचा अनुवाद आहे. डॉक्टर सुनील फिरनानींचं गौतम बुद्धांपासून धीरूभाई अंबानी इतक्या रेंजची एकूण भारतातील 50 महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांच्यावरचं एक पुस्तक होतं. त्यानंतर मनू पिल्ले या तरुण लेखकाचं इतिहासकाराचं रिबेल सुलतान्स ऑफ डेक्कन आणि गणिका महात्मा आणि इटालियन ब्राह्मण ही पुस्तकं आहेत. तर अशा प्रकारे मी अनुवाद करत असताना विविध विषयांवरची पुस्तकं मला मिळाल्यामुळे लेखिका आणि अनुवादिका म्हणून माझ्या जाणीवेचं क्षितिजही विस्तारलं आणि मी मनाने समृद्ध झाले, प्रगल्भ झाले हे तर निश्चितच. माझं मन अधिक मोकळं झालं, जीवनाबद्दल गहन विचार करू लागलं. म्हणजे माणूस फक्त अन्न वस्त्र निवाऱ्यावर नाही जगत, त्या पलीकडे जाऊन त्याला त्याच्या जीवनाचा काहीतरी अर्थ हवा असतो. माझ्या जीवनाचा अर्थ मला या कामात सापडला असं मला वाटतं. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यासारख्या प्रगत राज्यामध्ये माझा जन्म झाला म्हणून सुद्धा मला खूप आनंद होतो आणि तेच सोनेरी दिवस पुन्हा आपल्या वाट्याला यावेत. आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या ते जो आता यांनी उल्लेख केला शेवट्याने की त्यांच्या त्या वर्षा बंगल्यावर त्या पुस्तकाचं त्यांच्या नापास मुलांची गोष्ट त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्याच्यावर मी हजर होते. कारण त्या पुस्तकामध्ये मी पण काही शब्दांतनं केली होती काही लेखकांची, तर ती त्याच्यामध्ये होती. त्यामुळे पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांना भेटायची मला त्यावेळेला संधी मिळाली, ते मला तो प्रसंग मला आठवला. आणि म्हणजे आता मला खूप अतिशय आनंद होत आहे आणि भरून तर आलेलंच आहे. धन्यवाद. आज या व्यासपीठावर सर्व महाराष्ट्रातल्या बड्या नेतृत्वांची, कर्तृत्ववान लोकांची मांदियाळी आहे. आणि आमच्या भावे साहेबांनी त्यांच्या महाराष्ट्र 65 या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी मला सांगितलं. तो ग्रंथ मी वाचून आलेलो आहे त्याबाबत आणि थोडक्यात भावे साहेबांच्याबद्दल काही 4 विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांना खाण्यापिण्याचा शौक असतो त्यांना 65 हा शब्द 20-25 वर्षापूर्वीच माहिती झालेलं. चिकन 65 केरळमध्ये पहिल्यांदा मी ऐकला होता आणि आता नेमकं महाराष्ट्र 65 आणि या 65च्या निमित्तानं एक महाराष्ट्रातला तगडा तरुण मधुकर भावे यांच्या रूपानं खरं म्हटलं तर मला एक नाद आहे की पूर्वीचे वर्तमानपत्र वगैरे लायब्ररीमध्ये जाऊन बघायचे जुने अंक वगैरे. आणि मी नवयुग किंवा मराठामध्ये भावे साहेबांचे त्या काळातले फोटो पाहिलेले आहेत आणि किती देखणं मनुष्य. मला असं वाटतं सूर्यकांत पण नाही, फक्त चंद्रकांत सोडलं तर एवढ्या तोडीचा देखणं मनुष्य दुसरा कोणी नव्हता. आणि असं असताना आमच्या आचार्य ठाकरे स्वतः चित्रपटाचे निर्माते असताना त्यांनी कॅमेरा पुढे तुम्हाला उभं करता शब्दांच्या फणात उभं केलं. या पाठीमागं काहीतरी वेगळं गणित असलं पाहिजे असं मला वाटतं. खरंच आज आपण महाराष्ट्र 65चा विचार करताना कमल किशोरजी असो, आणखी सर्व वक्ते असो, या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या एवढ्या बड्या मंडळींच्या एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी ऐकतो आहोत. मला आठवतं 78 साली मी कॉलेजात होतो आणि सांगलीला वसंतदादा कुठल्या तरी निवडणुकीला उभे होते सार्वत्रिक आणि त्या कोपरा सभापती सांगलवाडी सांगलवाडी नावाच्या गावाजवळ आणि दादा येणार होते आणि तिकडून दादा येणार म्हणून सगळे वाट बघत होते आणि माईकवरचा उत्साही पोरा आमचे उमेदवार आले आले दादा आले हेच ते दादा ज्यांनी तरुणांच्या भिंतीवर नोडी मारली आणि ब्रिटिशांची
निकषांशी सामना केला हेच ते उमेदवार. दादा खाली उतरले आणि ते काहीसे अस्वस्थ बेचैन झाले होते. त्यांनी थांबवा प्रचार म्हणून सांगितलं आणि स्टेजवर आल्यावर दादा एवढंच म्हणाले की बाळांनो, जी स्वातंत्र्याची महान चळवळ झाली त्याच्यामध्ये गांधी होते, नेहरू होते, सुभाष बाबू होते आणि मी एक साधा कार्यकर्ता होतो. त्या महान लढाईमध्ये काम करायची संधी मिळाली हे माझं भाग्य होतं आणि त्या भाग्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. पण 1000-2000 मतासाठी माझ्या भाग्याचा असा बाजार मांडला. हे जे दादांच्यासारखी अशी माणसं आम्ही थोड्या काळासाठी का होईना त्यांना पाहायला मिळालं, यशवंतरावजींना पाहायला मिळालं आणि त्याच परंपरेतले आमचे मधुकररावजी ते भावे साहेब जे आत्रे गुरुजींच्या शाळेमध्ये शिकले त्यामध्ये किती एकापेक्षा एक म्हणजे बुद्धीचे बृहस्पती, साहित्य शास्त्र याच्यातले नावं फक्त घ्या. आचार्य अत्रेंच्या संपादकीय मंडळात कवयित्री शांता शेळके होत्या, नाटककार विजय तेंडुलकर होते आणि दत्तू बांदेकर होते. यांची शब्दावर एवढी हुकूमत की त्यांना विनोदाचं शाहीर असं आचार्य अत्रेंनी नाव दिलेलं होतं. आणि एकदा काय झालं की त्याने एक लेख लिहिला की कोणी व्यक्ती मृत्यू पावली की त्याच्या समाधीवर अक्षर काय लिहायची, एखादा नेता मेला काय लिहायचं, एखादा अभिनेता मृत्यू पावला काय लिहायचं. आणि मग गावातल्या लोकांना दारू यांना खबर गेली आणि तळीराम असे तिरके होत होत आले बांदेकरांकडं आणि म्हणाले, मास्तर आमच्यातला एखादा बडा तळीराम गेल्यावर काय लिहायचं, समाधीवर लागलीच अक्षर आम्हाला सांगा. मास्तरांनी हातात चिठ्ठी घेतली, त्यांच्या तांबाडलेल्या डोळ्याकडे पाहिलं आणि मग त्यांनी लिहिली, दारुड्याच्या समाधीसाठी अक्षर जीवनभर दिनी प्रतिदिनी क्षणोक्षणी ज्याची चढतच गेली होती त्याची इथे आता कायमची उतरली आहे. मला वाटतं एवढं सुंदर वर्णन आणि एवढ्या सुंदर पाठशाळेमध्ये आपण तयार झालेला आहात. आणि सहज म्हणजे मी बेळगावला जात असताना माझी आणि त्यांची भेट झाली 25 वर्षापूर्वीची गोष्ट आणि त्या आचार्यांच्या एवढ्या गोष्टी सांगायला लागले. मी म्हटलं हा पाऊस आला आणि पडून गेला, पाणी काहीच राहिलं नाही, कोकणी माणसासारखी आपली अवस्था होईल, तर तुम्ही काही करा पण भावेसाहेब तुम्ही त्याचा ग्रंथ लिहिला पाहिजे. आणि मग त्यांनी ते मंतरलेले दिवस लिहिलं. आज त्यांचा हा जो ग्रंथ आहे महाराष्ट्र 65 कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार केलेला आहे त्यांनी. आणि खऱ्या अर्थी या माणसाचं वैशिष्ट्य असं की एका राजकीय पक्षाच्या भाषणाच्या बोलायचं झालं तर मधुकर भावे हे 100% महाराष्ट्र प्रेमी आहे. महाराष्ट्रावर त्यांचं खऱ्या अर्थी प्रेम आहे. आणि त्यांनी काय काय शोधलं की देशाने स्वीकारलेले पुरोगामी कायदे जे महाराष्ट्राने पहिल्यांदा केले होते. मग डोक्यावरून महिला वाहून नेण्यावर बंदी, रोजगार हमी योजना, गर्भजल परीक्षा बंदी, दुपारच्या जेवणाचा कायदा. पण एक आपण विसरला की 1976चा पुनर्वसनाचा कायदा हा महाराष्ट्रानं पहिल्यांदा केला आणि मग देशाने स्वीकारला. कारण पुण्याच्या माणिक डोह वडद धरणामध्ये देशमुख नावाच्या एका शेतकरी महिलेनं यशवंतराव चव्हाण भूमिपूजनाला धरणाच्या आल्या असताना आपल्या पायाच्या टेपेने ते पंचायतीचे ताट असे उडवून लावले होते. साहेब चिडले नाही आणि साहेबांनी त्या माऊलीचा दर्द, तिचं दुःख समजून घेतलं आणि महाराष्ट्रात कायदा आला. तर असे नवी मुंबईचा विचार त्यांनी केलाय. नरिमन पॉइंट मध्ये इमारती वाढल्या आणि म्हणून डॉक्टर रफिक झकेरिया सारखे एक कर्तबगार असे नगर विकास मंत्री होते ज्यांनी चार्ल्स कोरिया यांना मदतीला घेऊन मग शिल्पची स्थापना झाली 1970ला. मुंबईवरचा भाग कसा हे ते लिहितातच. पण त्याच वेळेला पुनर्वसनाचा प्रश्न मांडणाऱ्या दिबा पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षाचे संघर्षाची कहाणी त्यांनी सांगितलेली आहे. 760 किलोमीटरचा कोकण रेल्वे, या कोकण रेल्वेची कहाणी सुद्धा या पुस्तकामध्ये उत्तम पद्धतीनं मांडलेली आहे. मधु दंडवत, जॉर्ज फर्नांडिस, श्रीधरन. त्यानंतर ते आठवण करतात की 62 साली कन्नमवार
एक नाव आपलं राहून जातं ते म्हणजे कोकण रेल्वेचं आयुष्यात कधीही स्वप्न न पाहणारा एक महान नेता आणि महान संसदपटू होऊन गेला होता ज्याचं नाव बॅरिस्टर नाथपै. म्हणजे एक महाराष्ट्रातला एक मराठी माणूस असा होता की त्यांनी आपल्या पीएला पंडितजींनी नेहरूंनी आपल्या पीएला नेहमी सांगितलेलं असायचं की ज्या दिवशी नाथचं भाषण असेल ते मला सांगत जा. आणि नेहरू मुद्दाम हजर राहायचे. आणि नेहरूंनी लिहिलेलं आहे की हिज इंग्लिश इज एक्सलंट अँड हिज संस्कृत इज आउटस्टँडिंग. अशी माणसं होऊन गेली. मग रोजगार हमीचा कायदा असेल, शिक्षणाच्या आठवणी त्यांनी सांगितलेल्या, बाळासाहेब देसाई, त्याच्यानंतर मधुकरराव चौधरी यांच्या कार्यकर्तृत्वात सांगितलेलं आहे. शिवाजी विद्यापीठाची कहाणी सांगितलेली आहे. आणि मला पाहिलं असेल तुम्ही की या महाराष्ट्र 65 मध्ये जाती, धर्म आणि प्रांताचा विचार दुसऱ्यावर लादला जातो. शिवाजी विद्यापीठाचे पहिले गुरु डॉक्टर आप्पासाहेब पवार होते. ते मोठे इतिहास संशोधक होते. त्यांनीच विद्यापीठाला नाव दिलेलं आहे शिवाजी विद्यापीठ. पण आज आंदोलन कशासाठी सुरू होतं की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं आदरातीत नाव दिलं पाहिजे. पण आपण हे विसरतो. कृष्णाला माझा कृष्ण म्हणतो, कृष्णराव म्हणत नाही. किंवा रामाचं नाव घेताना रामराव, दशरथराव, राजे, अयोध्येकर असं बोलत नाही आपण. तर हे सगळं जे महाराष्ट्राचा विचार आहे, हा विचार याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर मला या पुस्तकातलं सगळ्यात महत्वाचं प्रकरण आवडलं आणि अगदी काळजाचा टवका घेऊन गेलं ते म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. अमीर हबीब यांचा लेख आणि संतोष अरसोड यांचा लेख. साहेबराव कुरपे नावाचा एक शेतकरी, 15 वर्ष गावचा सरपंच, 125 एकर जमीन, 10 HP त्याचा पंप आणि गावावर मुला माणसावर प्रेम करणारा हा करता मनुष्य MSCBनं वीज कापली आणि आपला अपमान झाला. आणि त्या भयंकर अवस्थेमध्ये अख्ख्या कुटुंबाला कसं मग झिंक, फॉस्फेट आणि नेओट्रॉन देऊन त्याला संपवतो. एक बालक मरत नाही तर घोंगडीची आग त्याला त्याच्या घरात आणून कसं मागतो आणि वर येऊ दे दया आता तरी गुरु मावली, या आयुष्याची दोरी कमी झाली असं आत्महत्येच्या त्या पत्रामध्ये लिहितो. हे प्रकरण एवढ्या तन्मयतेनं मांडलेलं आहे. आणि आपल्याला राग येतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशासाठी होतात. आणि या करत्या माणसानं ही झिंक फॉस्फेट घातलेली भजी आपल्या मुलांना कशाला खायला घातली, त्याच्याऐवजी MSCBच्या अधिकाऱ्यांना घातली असती तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील यांच्या आठवणी आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आता या ठिकाणी दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा याबद्दलची चर्चा झाली. आणि अतुल कुलकर्णींचा तो लेख मी बारकाईनं वाचला. एक इतिहास संशोधक म्हणून मी सांगेन होते ते दिवस. आणि दिल्लीचं तख्त मराठ्यांनी राखलं होतं. नामधारी दुसरा बादशाह नेमला असेल पण महाजी शिंदे यांनी 20-25 वर्ष दिल्लीचं तख्त राखलं होतं आणि ते म्हणतील त्याप्रमाणे दिल्ली चालत होती. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कच खातो. मराठी माणूस ऐन वेळेला युद्धाच्या वेळेला कच खातो. माजी केंद्रीय मंत्री आणि तरुण तुर्क माजी मंत्री आणि तरुण तुर्क मोहन धारिया अण्णा यांनी किमान 4 वेळेला मला तो प्रसंग सांगितला होता. आणि त्याचे 4 ते 5 मोठे साक्षीदार आहेत. ज्या वेळेला संघटना काँग्रेस, मोरारजी देसाई आणि सखा पाटील वगैरे मंडळी ऐकत नव्हती, जुन्या विचाराची मंडळी, आणि तरुण तुर्कांनी ज्या वेळेला काँग्रेसमध्ये बंड केलं दिल्लीमध्ये, त्यावेळेला एका मराठी माणसाचं एक हॉटेल होतं दिल्लीमध्ये, चोपदारांचं उपागृह होतं आणि तिथं कांदा भजी आणि पोहे
त्यांनी सांगितलं की आपण पण नवीन पंतप्रधान निवडला पाहिजे. म्हणून डॉक्टर मोहन दारिया यांनी मला अनेकदा सांगितलं की आम्ही सगळे मिळून पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण साहेबांच्याकडे गेलो. त्यावेळेला चव्हाण साहेब म्हणाले तुमचा विचार चांगला आहे, स्तुत्य आहे, पण मी काँग्रेसचा शिपाई आहे, काँग्रेसचा झेंडा माझ्या खांद्यावर आहे आणि त्यामुळे सर्वानुमते ठरत असेल तर मी खुर्ची स्वीकारेन, पण बंड वगैरे मला काही जमणार नाही. आणि मग म्हणे आम्ही तसेच उठून इंदिरा गांधींच्याकडे गेलो. बाईंनी आमचं सगळं ऐकून घेतलं, चाणाक्ष नजरेनं बघितलं, 2-250च्या वर गर्दी दिसते आणि मग त्याच ठिकाणी त्यांनी सांगितलं आय विल स्विम और सिंक अलॉंग विथ यू. तुमच्या बरोबर मी तरेन किंवा मरेन. तर अशा संधी अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकर्त्यांसाठी आल्या होत्या, पण त्याचा आपण फायदा घेतला नाही. बोपूरच्या काळात सुद्धा ज्ञानी झैलसिंग यांनी वसंतदादांच्या कानात तसा विचार बोलून दाखवला होता, पण दादा हे पक्के राजीव गांधी होते, वादी होते आणि त्यामुळे ते होऊ शकलं नाही. राही भिडेंनी तर दुःख मांडलेलं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कधी एखादी स्त्री मुख्यमंत्री होणार आहे किंवा नाही, त्या ग्रंथाचा विषय आहे तो मी बोलतोय. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रानं एक महिला राष्ट्रपती भारताला दिलेली आहे. आमची मंडळी म्हणतील एकाला आणखी 2-3 राष्ट्रपती पद महिलांना द्या, पण 6वा माळा काही आम्ही सोडणार नाही, अशा पद्धतीचा जो विचार आहे. तर ही अनेक अशी पण महिला कर्तृत्ववान आहेत. आपल्या अगदी धुळ्याकडच्या 1942च्या रणांगणात खेळलेल्या सातारच्या प्रति सरकारच्या कॉम्रेड लीलाताई पाटील असतील, खानदेश मधल्या अहिल्या रांगणेकर, 32 शिराळ्यावरून आमच्या निवडून आलेल्या लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर, विमलाताई बागर यांचा फोटो आता कितीतरी वर्षांनी मला पाहायला मिळाला. तर महाराष्ट्राच्या प्रकृतीचा विचार करणारं हे अत्यंत सुंदर असं 65 महाराष्ट्र 65 हा ग्रंथ आहे, तो प्रत्येकानं वाचला पाहिजे. पण एक इतिहास संशोधक किंवा इतिहास अभ्यासक म्हणून मी नक्की सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा आपण फक्त निवडणुकीसाठी वापर करतो. प्रत्येकाच्या हातामध्ये वेगवेगळ्या रंगाचा झगा असतो. नारंगी किंवा भगवावाले म्हणतात शिवाजी महाराज आमचे, हिरवावाले म्हणतात शिवाजी आमचे. प्रत्येकाला निवडणुकीसाठी शिवाजी महाराज वापरायचे असतात. पण तुम्ही 20 वर्षापूर्वीपर्यंत पाहिलं तर महाराष्ट्राच्या समाज सुधारकांच्या यादीमध्ये छत्रपती शिवरायांचं नाव कुठेही नव्हतं. विधानसभेच्या समोर अनेकांचे पुतळे झाले आणि अगदी फार शेवटी शिवाजी महाराजांचा झाला. पण शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं की ते ना हिंदू धर्मयांचे होते, ना मराठा समाजाचे होते, ते मानवतेचे पायी होते. महाराजांनी जर समजा पालखी व्हायची असेल तर त्या पालखीला 18 गुढी लागायची, कारण 6 जण ती पालखी वाहत न्यायचे आणि मग पुन्हा 6 जण यायचे. हे कुठल्या समाजाचे होते? जर 5000 घोडी असली तर किमान 1.5 घोड्याला एक मनुष्य थरारा करायला लागायचा, तो कुठल्या समाजातला असेल? किंवा एवढा मोठ्या युद्धाला लोक जायचे त्यावेळेला एमएससी नव्हती, पाणी पुरवठा योजना नव्हत्या, टँकर नव्हते, कातड्याच्या पकाली होत्या आणि त्या पकाली वाहणारे पाणी हे भिष्टी कुठल्या समाजाचे होते. त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की लोक ज्या वेळेला विचारतात की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा धर्म कुठला होता, मला स्पष्टपणे असं वाटतं की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे हिंदू धर्मामध्ये जरूर जन्माला आलेले होते. त्यांच्या जीवनातले सगळे राज्याभिषेकासह सगळे संस्कार आणि विधी हे हिंदू धर्मानुसार सुद्धा होत होते. परंतु आयुष्याच्या शेवटी ते मानवतेच्या अशा महामंदिरामध्ये जाऊन विसावले की ते जगाला ललांभूत ठरले. आणि त्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचा विचार या नव्या महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे. आणि 65 महाराष्ट्र या ग्रंथाच्या निमित्तानं
कर्त्या पुरुषांची मानगेळी झाली. मुद्दा मला सांगितलंच पाहिजे की सुशील कुमारजी ज्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि सांगलीचे आमचे एक साहित्यिक मद हातकणंगलेकर यांच्या मुलींनी एक अंध अपंगांसाठी स्कूल काढलेलं होतं. ते चालत नव्हतं, त्याला मदतीची गरज होती. मी गेलो आणि सांगितलं सर हे मद हातकणंगलेकर हे चांगले साहित्यिक आहेत, त्यांना मदत. ते म्हणाले विश्वास तुम्ही थांबा. अरे हातकणंगलेकरांचं नाव मला मी यशवंतराव चव्हाणांच्याकडून ऐकलेलं आहे आणि ते मी माझ्या कानात साठवलेलं आहे. आणि लगेच त्यांनी 10 लाखाचा चेक मुख्यमंत्री फंडातून त्यांना दिलेला होता. तर अशी सुद्धा माणसं महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आज हा जो एवढा चांगला योग आणला भावेसाहेबांनी. आणि भावेसाहेबांनी कुठेतरी म्हटलेलं आहे हे माझं अखेरचं शेवटचं पुस्तक आहे. मला असं वाटतं की संशोधक, कवी, इतिहासकार किंवा संशोधक, कलावंत आणि मद्यपी यांच्यासाठी शेवटचा प्याला नसतो. मद्यपी नेहमी म्हणतो की मी शेवटचा प्याला मला हा माझा आहे, पण शेवटपर्यंत प्याला नसतो. त्यामुळे तुम्ही जगूच शकणार नाही आणि आम्ही तुम्हाला बिन ग्रंथविना जगू देणार नाही. हे दारूच्या बाबतीत तर एवढं असतं की म्हणजे कावळा ज्या वेळेला शिवतो त्यावेळेला बाटली घेऊन लोक जातात. मी तर एका आजीबाईंचं सांगितलंय की आजीबाई मी त्याने बाळाने करूया ते नैवेद्याचं सगळं केलं ना, तो नातू म्हणतो की आजी हे बघ ना बाटली आहे बाटली आहे. तर ती म्हणाली बेटा नुसती बाटली नाही तिचं टोपण त्यावेळेला मी नीट उघडत करून ठेव. म्हणजे एवढं ते त्याच्याशी ऍडिक्ट असतात. आणि त्याप्रमाणे तुम्ही आचार्य अत्रेंच्या सहवासात वाटलेला त्यांचा आचार्य अत्रेंचा शब्दयज्ञ तुम्ही पाहिलेला आहे. अहो अत्रेंची पुस्तकं दुरून वाचून आम्हाला थोडं बहुत शानपण आलेलं आहे आणि तुम्ही तर शब्दांची त्या अमृतमय शब्दांची आंघोळ केलेली आहे. आणि त्यामुळे ह्या ग्रंथापुरतं न थांबता दुसऱ्यांची तुम्ही चरित्र लिहिली त्याबद्दल महाराष्ट्रामार्फत मी तुमचे आभार मानतो. पण मधुकर भावे नेमके कोण, कुठून आले, मुंबईत कसे आले, आचार्य कसे भेटले, बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची कशी पहिली भेट झाली असेल, किंवा तुम्ही 42चा दुष्काळ तुम्ही म्हणता तुम्हाला दुष्काळातले काय काय अनुभव आले, किंवा आणीबाणी तुम्ही पाहिली कशी पाहिली, यशवंतराव पाहिले, शरदराव पाहिले किंवा सुशील कुमारजी पाहिले, अनेक कलावंत बालगंधर्व पाहिले. हे सगळं तुमच्या नजरेतून वाचायला महाराष्ट्र उत्सुक आहे. त्यामुळे तुम्ही गडबड करता सावकाशीनं 2-3 वर्षे घ्या आणि तुमचं सुंदर आत्मचरित्र त्यांची आम्ही वाट पाहतोय. आणि तो योग तुम्ही लवकर मिळवून आणावं येत्या 2-3 वर्षात अशी आपल्याला घ्या. त्यांच्याकडून शब्द घ्या. हा ते देतीलच शब्द. मला खात्री आहे की आपण एक उत्तम आत्मचरित्र आपण लिहावं जे पुढच्या फक्त पत्रकारांना, चित्रकारांना नव्हे तर महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रेरक करेल. त्या क्षणाची आम्ही वाट पाहतोय आणि त्याबद्दल तुम्हाला जाहीर प्रार्थना आणि विनंती करतो आणि माझी रजा घेतो. तुम्ही एवढं सुंदर पुस्तक दिल्याबद्दल, ग्रंथ दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो. मनीषा प्रकाशनचं आपल्या महाराष्ट्र 65 हा ग्रंथ भावेसाहेबांनी लिहिलेला आहे. त्या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असलेले आपणाला माझे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्र नायब मुख्यमंत्री तसे सुशील कुमार शिंदे साहेब, समारंभाचे अध्यक्ष माझं माननीय बाळासाहेब अनासकर, त्याबरोबर ज्येष्ठ साहित्यिक आणि जास्त भरपूर चांगलं मार्गदर्शन केलं जातं ते पाणीपट्टा विश्वास पाटील साहेब, आपल्या त्या मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चव्हाण, त्याचबरोबर उपस्थित असलेले ज्यांनी आपल्या नाशिकचे डॉक्टर किशोर कदम साहेब, सरिता तांबे, अरुण शेट्टी सर, भरपूर मोठी नावं समोर आहेत. सर्व उपस्थित मान्यवर साहित्यिक आणि ज्येष्ठ नेते, सर्व बंधू आहेत. खरं तर आता ह्या याच्यामध्ये मी काही साहित्यिक नाही, कवी नाही, कुणी नाही.
आता सांगितलं रामशेठ प्रमुख पाहुण्यामध्ये यायचं. तर मला 45 की 22 तुम्ही कुठं मला सांगताय. मी आपल्या सुरुवातीला शिक्षक होतो, पण 25 वर्षानंतर माती दगडाचा कॉन्ट्रॅक्टर धरणाकडे बसलो. जवळजवळ मी 40-45 वर्ष कमी नाही. त्यातले तर नंतर ते 6 वर्ष मी दिल्लीला गेलो, साहेबांच्या जवळ होतो. आणि साहेब खरं पाहायला गेलं तर माझा साहेबांचा परिचय माझा हा अगदी साधारणतः 92-94 पासून झाला असेल. आणि आत्तापर्यंत सुद्धा तसंच आहे. शिंदे साहेबांनी प्रेम दिलं, आपल्या विलासरावांनी प्रेम दिलं, सगळ्याच मला प्रेम दिलं, शरद पवारांनी दिलं. भावे साहेब हे असे आहेत की हाताला धरून प्रत्येकाकडे नेणार. हे रामशेठ ठाकूर हे शिक्षण काम करतात, दुसरं काम करतात. जे भावे साहेबांचं प्रेमळ वागणं जे आहे ना, ते असं वागणं आहे की आपल्याला आपल्या घरातले ते आहेतच, पण ते पण आपल्याला मुलासाठी ओळखतात. म्हणजे मला नवल वाटतं यांनी ह्या पुस्तकाचं मनोगत लिहिलं आहे. 10-11 पानांचं मनोगत आहे. आणि ह्या पुस्तकात काय आहे ते सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला बरेच क्षेत्र हे जे आहेत ते सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, राजकारण, या सगळ्या गोष्टी त्यांनी अनेक लोकांच्या बाबतीत केलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतःचा परिचय केलेला आहे. पण त्याहीपेक्षा नुसतं मनोगत वाचलं तरी भावे साहेबांचं महाराष्ट्राबद्दलचा दृष्टिकोन काय आहे हा अतिशय चांगल्या रीतीने समजतोय. आणि त्याचं त्यांना पाहिजे त्या साधारणतः आपण पाहिलं दर्शन त्यांनी आपल्याला इथे घडवलेलं आहे. आता विश्वासाने सांगितलं आपल्याला की आपल्या साहेबांच्या धार्मिक तयार झालेले ते आहेत. आणि आचार्य म्हणजे काय कुठल्या क्षेत्रात काय म्हणाल ते अष्टपैलू पण म्हणा आणि आणखीन काय म्हणायचं म्हणा तर अशा प्रकारचं होतं. भावे साहेब सुद्धा अशा प्रकारे किती राज्य म्हणजे किती मुख्यमंत्री होऊन जाऊ द्या तर प्रत्येक आपण अगदी सहजगत्या जाऊ शकतात असे कोण असतील तर भावे साहेब आहेत. आणि त्यांनी महाराष्ट्रात अतिशय चांगलं म्हणजे वर्णन केलेलं आहे की महाराष्ट्राने कशी प्रगती केली. महाराष्ट्र थोडंसं मागे राहिलं त्याचं कारण काय आहे हे पण त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे न्यायाशास्त्र भागाने अगोदरचा महाराष्ट्र काय नंतरचा महाराष्ट्र काय हेही सर्व दाखवलेलं आहे. आणि म्हणून मी फक्त एक पाठिंबा द्यायला उभं राहिलोय का विश्वराव पाटील साहेबांनी विश्वराव पाटील साहेबांची मागणी केलेली आहे ती मागणी आमची लोकांची सगळ्यांची आणि आपलं आत्मचित्र लिहावं आणि त्याच्या दृष्टीने आपलं कार्य हे पुढं चालू राहावं. अतिशय छान पुस्तक झालं आहे आणि म्हणून या पुस्तकाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि पत्नी, आम्ही आता सांगितलं की सभेचा प्रोटोकॉल तरी सांगा तुम्ही अध्यक्ष आहेत, तुम्ही शेवट बोलायचं. पण मी खरं सांगतो, मनापासून सांगतो, फक्त भावे सरांच्या आग्रहापोटी मला ज्यावेळी त्यांनी हे निमंत्रण दिलं त्यावेळी मी त्यांना म्हणजे मी श्रोता म्हणून उपस्थित राहणं मला अपेक्षित होतं. तुझ्या सगळ्या दिग्गजांच्या मागे आहेत ते म्हणजे नाही तुम्हाला अध्यक्ष आहे आणि खरंच सगळे दिग्गज मंडळी. मी त्यांना माझं एक आर्थिक माझ्या डोक्यात युक्ती आहे आणि जे माझे प्रिन्सिपल होतं ते मी त्यांना सांगितलं की नाही भावे सर, मी या ग्रंथाला एक आर्थिक सहकार्य म्हणून माझ्या बँकेची जाहिरात केली आणि मी त्यांना म्हणलं गेल्या 40 वर्षाचं माझं एक तत्व आहे, मी ते पाळलेलं आहे यशस्वीनं. जिथं माझी जाहिरात आहे तिथे मी कधी त्या उद्घाटन समारंभाला जात नाही, कुठलेही पद मी घेत नाही. आणि 40 वर्ष मी ते पाळलं. किंवा ज्या मासिकात माझा लेख असतो तिथं माझ्या बँकेची जाहिरात नसते आणि जे जाहिरात असते तिथं माझा लेख नसतो. मग मी त्यांना सांगितलं भावे साहेब मला माफ करा, मला सांगायला खूप कठीण गेलं. म्हणून मी माझे सतीश भोगे जे माझे सेक्रेटरी त्यांना सांगितलं भावे साहेबांना विनंती करा की यावेळी मला माफ करा. भावे साहेबांनी त्यांना सांगितलं, मला सांगितलं बाळासाहेब मला तुमची जाहिरात नको, मला तुमचं काही नको, परंतु तुम्ही या कार्यक्रमाच्या अध्यक्षावर आलंच पाहिजे. आणि खरोखरच त्याने यामध्ये माझी जाहिरात छापली नाही, माझी आर्थिक मदत त्यांनी घेतली नाही. MSA बँक मोठी बँक आहे, आर्थिक मदत पण मोठी होती पण त्यांनी घेतली नाही आणि त्यांना मला आग्रह केला
की तुम्ही मला अध्यक्ष पाहिजे, अशी ती नीतिमत्ता आहे. अशी नीतिमत्तेची लोक, अशी नीतिमत्ता असणारच खरी आठवणीची जी तुमची जी ताकद होती तीच खरी जुन्या महाराष्ट्राची ताकद होती. आणि ती ताकद आज नाहीये, हाच खरा पूर्वीचा आणि आताच्या महाराष्ट्राचा खरा फरक आहे. कारण आता राजकीय मंडळी महाराष्ट्रातला जो फरक किंवा पूर्वीचा महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र हे ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी सगळ्यांचा रोग राजकीय पक्षांवर असतो, राजकीय नेते मंडळीवर असतो. आणि ते पत्रकारांना पण आवडतं. पत्रकारांना पण सांगितलं तर भावे साहेब म्हणाले की 10% लोकांना प्रसिद्धी आणि 90% लोकांना प्रसिद्धी नाही, कारण ते तुमच्याही आवडीचं फील्ड आहे. कारण भावे साहेब ज्यावेळी राजकीय व्यक्तींबद्दल, राजकीय प्रवासाबद्दल बोलतात त्यावेळी त्याची लेखणी आणि वाणी दोन्ही देखील सपासप चालत असतो, एकदम सपासप चालतात. पण या राजकारणाबरोबर जे बँकर तर बँकिंगमध्ये बँकिंगच्या अँगलने जे पुस्तक बघितलं, मी सहकार क्षेत्रामध्ये आहे, सहकार क्षेत्राच्या अँगलनी पण ते मी पुस्तक बघत होतो. त्यामुळे तर खूप राजकीय तर तुम्हाला बऱ्याच ओलांडाल्या तुम्ही मांडलेल्याच आहेत. पण परवा वर्ध्यामध्ये वर्धा जिल्हा बँक सध्या बनले आहे आणि परवा मी वर्ध्यामध्ये एक सहकार मेळावा होता, राज्यमंत्र्यांचं सहकार मेळाव्याचं आयोजन केलं, मला तिथे बोलवलं. आणि त्या सहकार मेळाव्यामध्ये तिथे अकटिकपणे या शासकीय अधिकाऱ्यांची आकडेवारी माझ्यासमोर मांडली. कलेक्टर मॅडम मध्ये सगळे होते. जिल्हा बँक बंद असल्यामुळे त्या भागातल्या 77% शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतलं. मला तर प्रसंग आठवला, आता 12 मे 2025 त्या घटनेला 150 वर्ष पूर्ण होती. त्यानिमित्त मी एक कार्यक्रम ठेवलाय, दख्खनचा उठाव म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. दख्खनचा उठाव त्यावेळी पुण्याजवळचं सुपं गाव होतं आणि त्या सुपं गावापाशी या शेतकऱ्यांनी सावकारांच्या जाचाला कंटाळून या सावकारांविरुद्ध उठाव केला. सावकारांकडे असलेली सगळे वह्या, पुस्तकं, चोपड्या, बॉन्ड रस्त्यामध्ये जाळून टाकलं आणि तिथं सरकाराची पहिल्यांदा मोर्दमेट रोवली गेली. ज्या सावकाराच्या जाचाला कंटाळून 150 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी दख्खनचा उठाव केला आणि ज्यातनं सरकाराची निर्मिती झाली, तोच आज आमचा शेतकरी परत एकदा 70% शेतकरी सावकाराच्या दारामध्ये गेला. हे 65 वर्ष महाराष्ट्राने घातलेलं आज काय म्हणावं लागेल. तेव्हा माझ्या लेखामध्ये सहकाराच्या परिवर्तनाची चळवळ याची गरज का आहे ते मी लिहिलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत बघायला जा की हे आर्थिक विकास जो काही तुम्ही मांडलेला आहे त्यामध्ये आर्थिक विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र हा देशातील अग्रगण्य राज्य हे मान्यच करायला पाहिजे. महाराष्ट्राचा GDP त्यावेळेला तुम्ही बघायला तुमच्या लेखामध्ये 20% होता, तो 13 ते 15% स्थिरावलेला आहे. GDP जरी आपल्याला कमी झालेला असला तरी त्याचं कारण महाराष्ट्राचा विकास मंदावलेला असं नाहीये. आपल्या भाजपचं जे राज्य आहे ते आपल्यापेक्षा जास्त जोमाने पुढे जात आहे, त्यामुळे GDP मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन वाढतंय. त्यामुळे आपलं स्थिर आहे हे आपल्याला खरं मान्य करावं लागेल. हे म्हणजे एकंदरीत माझं मेन जो फोकस आहे त्यामध्ये शहरीकरण ही प्रगती झाली आहे का तर निश्चितच झाली, प्रगती निश्चित आहे. मी संपूर्ण पुस्तक वाचलं पण त्यामध्ये एक गोष्ट मला खटकली की हा संपूर्ण प्रगती आहे ती असमतोल आहे, त्यात समतोलता नाही. त्यात असमतोल नाही, असमतोल प्रगती असल्यामुळं महाराष्ट्राने पुढच्या काळामध्ये मात्र हा जो अंतर शहरातली प्रगती आणि खेडेगावातली प्रगती यामध्ये विकासाचं जे अंतर आहे ते खूप मोठं आहे. एक जर बघायला शिक्षण क्षेत्रातही राज्याने खूप प्रगती केली. महिला साक्षरतेच्या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलले. शालेय व उच्च शिक्षणामध्ये मोठा विकास साधला आहे, परंतु या सर्व विकासाच्या मागे समाजातील असमानता, जातीय संघर्ष पूर्वीपेक्षा आता जास्त आहे हे पण आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. ही पण वस्तुस्थिती आहे. तर एकंदरीत बघायला तर शेतकरी, आदिवासी, विदर्भातील, मराठवाड्यातील आणि गरीब यांचा शैक्षणिक व सामाजिक स्तर अजूनही उंचवलेला नाही. सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर राज्य नेहमी आघाडीवर आहे, परंतु अजूनही शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि ग्रामीण भागात निराशा यांची ही मोठ्या प्रमाणावर आहे ही आपल्याला वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गेल्या 65 वर्षांमध्ये
महाराष्ट्रातली प्रगती ही समतोल आणि सर्वसमावेशक नाही, समतोल आणि सर्वसमावेशक आहे का असं उत्तर विचारलं तर एकच उत्तर आहे की नाही नाही नाही. प्रगती आहे का तर निश्चितच आहे. आधी तुम्ही बघितलं का तर मालगाडच्या काटमध्ये आधी बालमृत्यूचा दर हा एकदम जास्त आहे. तर कुठेही बघायचा आजही शेतकरी मराठवाड्यामध्ये जा, विदर्भामध्ये जा, हा समतोल राखलाय. मला प्रगती झालेली दिसेल, बुलेट केली, हे केली, पण शहरी भागामध्ये पुणे मुंबई सारख्या शहरी भागामध्ये तुम्हाला दिसेल. त्यामुळे राज्याचा विकास भरपूर झाला, परंतु तो काही मोठ्या शहरी भागातच झाला. मराठा, विदर्भ, कोकणमध्ये अजूनही काही भाग हा पायाभूत सुविधापासून वंचित आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. तिथं दरडोई उत्पन्न बघायला मुंबईपेक्षा 4 पट्टे कमी आहे. त्यामुळे एकंदरीतच माझ्या मते राज्याचा निश्चित विकास झाला, परंतु समतोल व सर्वसमावेशक विकास हे राज्याचं पुढील धोरण असणं करणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी तुम्ही सांगत होता ज्या पद्धतीने समतोल विकास साधला जात होता, एक सर्वसमावेशक विकास साधला होता. इव्हन जे गरीब आहेत त्यांच्याकडे राज्यकर्ते जास्त प्राधान्याने लक्ष देत होते, पण आज हा समतोल विकास साधला पाहिजे ही खरी काळाची गरज आहे असं मला वाटतं. नीतिमत्तेच्या बाबतीत तुम्ही सगळेजण बोललात, चांगले तुम्ही फटकारे मारले असतील, परंतु आज पैशाला जास्त महत्व आहे, खूप महत्व आहे. आणि पैसा आणि नीतिमत्ता याचं वेळा भोगड्याचं सत्य आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे तिथं पैशाला जास्त महत्त्व दिलं जातं, तिथं नीतिमत्ता थोडी बाजूला ठेवावी लागते. त्यामुळं माझ्यासारख्या सामान्याला आज निश्चितच हा प्रश्न भेडसावत आहे. आज राजकारणी मी पुण्याबद्दल भावेसाहेब बोलले पहिल्यांदा की पुणे बरोबर. तुम्हाला वाटत असेल मी पुण्याचा आहे, पण मी पुण्याचा नाही, मी जन्मलो पंढरपुरा आणि वाढलो सोलापूर. त्यामुळे शिक्षणासाठी पुण्यात आलो. मग एकंदरीतच बघायला जाल पण हा विकास आहे का तर 100% विकास आहे. मी त्याला नाही म्हणणार नाही, मी संपूर्ण अभ्यास केला, संपूर्ण विकास तर निश्चितच आहे. पूर्वीच्या महाराष्ट्र आणि आताच्या महाराष्ट्रातले जे राजकीय व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये खूप नीतिमत्तेचा तुम्ही फरक असेल तो तुम्ही बोलूनही दाखवला असेल. त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही, कारण मी राजकारणापासून 500 कोस लांब आहे. मी सतत राजकारणी लोकांच्या आतच असतो हेही सत्य आहे. कारण माझ्या पुढचा जो क्लायंट आहे तो सतत आमदार, खासदार, माजी मंत्री, आजी मंत्री, कारण संपूर्ण साखर कारखाने त्यांच्याच हातात, संपूर्ण जिल्हा बँका त्यांच्याच हातात, संपूर्ण सूत गिरण्या त्यांच्याच हातात. तर माझा समोरचा सकाळपासूनचा वर्ग असतो तर सगळे आमदार, खासदार, मंत्री, आजी मंत्री, माजी मंत्री. आणि या राज्याने तिन्ही सरकार बदललं ते मला तिथं ठेवलेले आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणं योग्य होणार नाही, त्याबद्दल बोलणार नाही. परंतु एक निश्चित आहे की विकास झाल्यानंतर निश्चित झाला. मला जो जाचलं ते फटकलं हा समतोल विकास नाही, हा असमतोल विकास आहे. आजही तुम्ही विदर्भाचा, खेडेगावाचा, मराठवाड्याचा, कोकणाचा पायाभूत सुविधापासून अनेक जण वंचित आहेत. आता पुढचं जर लक्ष 2045 विजन जर तुम्हाला करायचा असेल, हा समतोल विकास कसा साधला जाईल याच्याकडे जास्त राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावं. आणि त्याच्यासाठी हे पुस्तक प्रत्येक आमदारांनी, खासदारांनी वाचलंच पाहिजे. असं जर वटहुकूम काढता आला तर ते जास्त योग्य होईल. त्याच्याकरता आपण प्रयत्न करावे की प्रत्येकाने पुस्तक वाचलं पाहिजे, तर मात्र त्यांच्या विवेकी बुद्धीमध्ये 100% फरक पडेल असं मला वाटतं. आज खरं म्हणजे खरं सांगतो, मनापासून प्रामाणिकपणे सांगतो, मी या मंडळी माझी योग्यता आहे का नाही मला माहीत नाही, पण मी श्रोते म्हणून समोरच बसणार होतो. पण आज फक्त भावे सरांचा आग्रह हा मला बोलावता आला नाही. त्यावेळी मला तरी एका क्षणात सांगितलं तुमची जाहिरात नको, कारण मी मगाशी कुणीतरी सांगितलं की बँकेला 751 कोटी नफा आहे, पण तो नफा या एका वर्षाचा आहे. मागच्या वर्षी 615, त्याच्या मागच्या वेळेस 709, त्याच्या मागच्या वेळेस 603, एकच नफा आज लॉस जाऊन 5000 कोटी नफ्यात आहे. त्यामुळे आणि या राज्य बँकेला मी सहकार हवा आहे, एक पाहतो आहे सहकार की सहकार हवा सहकार. पण मी उलट त्यांना सांगितलं होतं हे राजकारणात हवा सहकार, परंतु सहकारात नको राजकारण. मी उलट त्या ज्यावेळी मी समाजवादी लोकांना बोलवत होतं त्यावेळी त्याला सांगितलं माझा विषय असा होता की राजकारणात हवा सहकार, पण सहकारात नको राजकारण.
तेव्हा मी लोकांना सांगितलं, आज तुम्ही पूर्वीची लोक आत्ताची लोक, तुम्ही सांगितलं ज्या विखे पाटलांनी पहिले सहकारी साखर कारखाना सुरू केला तर दुसरा कारखाना उभं राहण्याकरता त्यांनी त्याला संपूर्ण मदत केली. आज आमच्याकडे चित्र दुसरं आहे. सहकारात हवा सहकार आहे, सहकाराचं तत्व पाळायला कुणीच आहे. बाजूचा सहकारी साखर कारखाना हा कसा पुढे, हा कसा पुढे, ऊस कसा पळवला जाईल, त्याचे कामगार कसे पळवले जाईल, या विचाराने जर आम्ही कार्यकर्ते जर काम करत असतो तर सहकार हवा सहकार हे तत्व फक्त आपल्याला पुस्तकावर येतं. हा फरक जुन्या आणि आजच्या महाराष्ट्रातला आहे. आज सहकारात सहकार नको आहे त्यांना. सहकार माझी एकटी संस्था जगली पाहिजे, दुसऱ्याची सगळी बोलली पाहिजे. त्यामुळे असा सहकार कधी चालणार नाही. म्हणून शासनाला सांगितलं की मी वीक होतो, राज्याला वीक होती, ती आता स्ट्रॉंग झाली. आज माझं काम असं आहे, संपूर्ण सहकाराला भक्कम करायचं माझं काम. तर मी स्वतःहून नागपूर जिल्हा बँकेचं मी पालकत्व केलं. आज मला नाशिक जिल्हा बँकेचं पालकत्व केलं आज दुपारी. त्यामुळे या सगळ्या अडचणी लक्षात घ्यायला संपूर्ण सहकार ते सुदृढ करण्याकरता या राज्य बँकेने माझा आम्ही कंबर कसलेली आहे. त्यामुळे आज तुमचं मी अनेक तुमचं सगळं वाचतो, तुमचं ते तुम्ही जे सांगत असता आल्या भेटल्यानंतर ते आमच्या सगळ्यांच्या आम्हाला प्रेरणादायी नुसतं आम्हाला ते मार्गदर्शक असतं. त्यामुळे तुमचे लाख मनापासून मी आभार मानतो. आणि आज खरोखरच मला साहेबांबद्दल खूप आहे. मी नागरी जेव्हा सोलापूरला पाहतो तर त्यांच्याबद्दल मी बोलत असतो. लोकमान्य आमच्या दोघांच्या बाजूबाजूला आल्याच्या सोलापूरच्या आठवणी मी सोलापूरला मध्ये असा हरवत होतो, ती पण आठवण त्या तुमच्या बाजूलाच होती. त्यामुळे आज मला या लोकांच्या बरोबर बसायला संधी दिली तर मनापासून आभार मानतो. आणि साहेबांचं भाषण ऐका, आपण सर्व जर उत्सुक आहात मी साहेबांना विनंती करतो. थँक्यू. अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर, रामशेठ ठाकूरजी, विश्वासराव पाटील, कमलकिशोर कदमजी, आमच्या सर्वसाधारी जावलेजी, अरुण शिर्केजी, नरेंद्र वाबळेजी, मधुकर भावेजी, डॉक्टर मधुरा भावेजी, शिवविकास साडेजी, श्री अतुलजी आणि आकाशवाणीवर भाष्य करत असलेल्या वेळेकरची उपस्थित बंधू. कारण ते 2 तास कसे संपले कळलंच नाही. अजूनही समारंभ चालावा असंच वाटतं, पण शेवटी आपल्याला थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि मी म्हणालो मी 3 मिनिटच फक्त बोलणार आहे म्हणून, तसं मी 3 मिनिटामध्ये संपणार आहे. पण एवढंच आहे की मधुकर भावे साहेबांनी जे म्हटलंय की मी आता यापुढे लिहिणार नाही, ते मात्र अतिशय चुकीचं आहे. आचार्य यात्र्यांच्या हाताखाली तयार झालेले ते भावे साहेब असं बोलणारच नाही की कुणीतरी दुसऱ्याने बोललेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आता त्यांना विनंती केली की पुढच्या त्यांना 100 लागेपर्यंत ते लिहितच राहावे. मला केळकरांची आठवण आली की वयाचे 90वे संपत असताना देखील ते एक पान लिहित होते. तर असा हा महाराष्ट्राच्या साहित्यामधला प्रवास आता तर तुमचे फक्त 86 आहे, माझे 84 आहे. मी 2 वर्ष लहान आहे तुमच्यापैकी, पण माझ्यापेक्षा ते फार तरुण आहेत. तेवढंच फिरतात. सकाळीच ते आज जाऊन आले, आमच्या पतंगरावांच्या भावाला भेटून आले की ते येणार होते, त्यांची ती बहीण वारली म्हणून ते तिथं गेले होते. मला आश्चर्य वाटलं की आज समारंभ आहे त्यांचा, तिथं पुण्याला कसे काय गेले. पण नाही, पण त्यांच्या मनामध्ये ते काम पूर्ण केल्याशिवाय शांतीच त्यांना लाभत नाही. असा हा अस्वस्थ असणारा हा नेता आहे. बघा किती चांगलं. खरं म्हणजे आमच्या सविताताईंचे मी अनेक अनुवाद वाचलेले आहेत.
त्या कविता देखील खूप सुरेख करतात. त्यांची मी एक कविता वाचली आणि ते गाणं ऐकलं. त्यांना मी दिल्लीवरून फोन केलेला होता की अर्थात ती कविता भावपूर्ण होती खूप. मी तुझ्या संगतीने चालले असे आयुष्यभर वगैरे असं तरी मला आज आठवत नाही ती सगळी कविता, पण त्यातले शब्द वाचल्यानंतर मला आश्चर्य वाटलं आणि म्हणून मी त्यांना लगेच मी फोन केला होता. माझ्याकडे नव्हता फोन नंबर, पण मी कोणाकडे तरी तो फोन घेतला त्यांचा आणि त्यांना की जे हॅबिया मोडोनी जे स्पॅनिशमध्ये सोनिया गांधींचं सगळं चरित्र लिहिलेलं आहे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन झालेलं आहे. त्या इंग्लिश ट्रान्सलेशन खरं म्हणजे सगळे वाचतात, पण मी सविताताईंचं पुस्तक पहिल्यांदा ते वाचलं आणि मग इंग्लिश पुस्तक वाचलं. पण त्या इंग्लिश पुस्तकामध्ये मला काय दम वाटला नाही, पण सविताताईंच्या भावनेला हात घालणारा त्याच्यामध्ये शब्द आहे. सुनेचं आणि सासूचं नातं, ती सून कशी आहे, ती इटालियन असली तरी ती आमच्या भारतीय पद्धतीनं तिनं सगळं कसं सांभाळलं आणि एवढी टीका तिच्यावर झाली तरी देखील तिने संयम सोडला नाही. हे केवढं मोठं तुम्ही उदाहरण दिलं त्याच्यानं. ही काही साधी गोष्ट नव्हती. म्हणून हे उदाहरणा दाखल जरी असलं तरी त्याच्या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. आमच्या अरुण शेवटे खरं आहे, ज्याच्या हाती शून्य असतं, ज्याच्या हाती शून्य असं ते पुस्तक त्यांनी काढलेलं आणि शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं असं त्यांनी जगाला दाखवलं, सांगितलं. मला वाटतं त्या पुस्तकाच्या 40 आवृत्त्या आता निघालेल्या आहेत आणि आम्ही त्यांना फार स्पष्टपणानं सांगितलं, नापास झालं काय बिघडलं त्याच्यात. नापास झालेला माणूस एवढा होतो की मागच्या पराला जर कळलं तर तोही धाडस करून प्रयत्न करतो. तर ही सगळी विद्वान मंडळी आहे, बऱ्याच शिक्षण संस्थेमध्ये शिकलेली मंडळी. आता एक खूप मोठा पैसेवाला, दुसरा विद्वज्ञ खूप मोठा आहे. म्हणजे विद्या दोघे एकत्रित राहत नाही म्हणतात, पण ते इथे एकत्रित तरी बसले आहेत सध्या. पण गमतीचा भाग सोडून द्या. भावे साहेबांनी ह्या पुस्तकामध्ये खरं म्हणजे आता श्री बाळासाहेबांनी जे भाष्य केलं ते अतिशय सुंदर होतं आणि हे पुस्तक म्हणजे आत्मचिंतन आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या गेल्या 65 वर्षामध्ये काय घडलं आणि आता पुढे आम्हाला कसं जायचं आहे त्याचं आर्थिक दृष्टीतून देखील बाळासाहेब तुम्ही फार सुरेख उल्लेख केला त्याचा की एवढ्याने आम्ही थांबता येणार नाही आम्हाला की आमचं काय चुकलं आहे त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, तरच आमचा यशवंतरावांच्या विचाराचा महाराष्ट्र पुढे जाऊ शकेल. यशवंतराव हा विचार करायचाच आहे. आता सुरुवातीला जे महाराष्ट्र गीत इथं म्हटलं, बडे होते, श्रीनिवास खरे होते त्या गीतामध्ये आणि शाहीर साहेब होते. दर्याखोऱ्यातून आणलेला माणूस तोच होता शाहीर साहेब. श्रीनिवास खरे तर ते कोकणामधलेच होते आणि बडे विदर्भाचे होते. खरं महाराष्ट्रात होता त्या गीतामध्ये, एक विदर्भाकडचा, एक पश्चिम महाराष्ट्राकडचा, एक कोकणाकडचा, मराठवाडा आला त्याच्यामध्ये. पण हे महाराष्ट्र गीत जे घडलं ते ह्या सगळ्या आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रांतामधले आलेली सगळी मंडळी उभी होती आणि मला ह्या सगळ्या तिन्ही मंडळींचा अतिशय जवळून सहवास लाभलेला होता. बड्यांचा शेवटी मला आमच्या इथे मुंबईला गडकरी चौकातून पुढं गेला त्याच्या इथे त्याला पुढचा जो चौक आहे तिथं ते राहायचे आणि तिथं मी अनेक वेळेस त्यांना भेटलो.
होता, कारण असल्या मोठ्या माणसाला कधी आम्ही बघितलंच नाही. काय चाली लावायचा तो श्रीनिवास कळे, आणि त्याच्यासारखा माणूस आम्हाला भेटला नाही खरं म्हणजे सिनेसृष्टीमध्ये. पण त्यांच्याबरोबरही भेटलेला आहे. आणि शाहीर सापळे तर काय ते साताऱ्याला पळस काय नव्हतं, पसरणी बरोबर. पसरणीला 2 मोठी माणसं होती. एक आमचे बिल्डर शिर्के आणि दुसरे पवार. आता जरा मेमरीचा आम्हाला विचार करावा लागला, नाही तर सगळे तोंडपास टाकायचं असायचं. पण त्या पसरणीमध्ये केवढी मोठी माणसं झाली. ज्यांनी परदेशामध्ये जाऊन UAE मध्ये बिल्डिंग बांधल्या, पसरणीचा माणूस एवढं मोठं काम केलं. महाराष्ट्रातली माणसं दगडांच्या देशामधली माणसं तिथं जाऊन मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या. तर हा सगळा देखील इतिहास आपण अनेक वेळ वाचलेला आहे. पण मधुकर भावेने हा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय सुरेख केलेला आहे. खरं म्हणजे आता आणखी आचार्य अत्र्यांच्या तालमीत ते तयार झालेले आहे. तर साहित्यिकांनी काय काय केलं, कवींनी काय केलं, तोही इतिहास एकदा होऊन जाऊ दे. तुमच्याकडे खूप आहे सांगण्यासारखं, मला माहिती आहे. नाट्यामध्ये काय काय कोणी केलं, दलितांच्या मध्ये कोण कोण काय काय केलं, शाहिरीमध्ये कोण कोण काय केलं. पण हे सगळं एकत्रित येणं म्हणजे मोठं कठीण आहे. पण त्याच्याकरता वेगवेगळं करावं लागेल. पण या छोट्याशा पुस्तकामध्ये जो त्यांनी धांडोळा जो घेतलेला आहे तो अतिशय सुरेख केलेला आहे, की असं कुठे असं वाटणार नाही की काय राहिलंय. भावेसाहेब हे सगळं लिहित असताना देखील तुम्ही माझी आठवण ठेवली की सुशील कुमार तुम्ही इथं आलंच पाहिजे म्हणून. आणि 1 महिन्यापूर्वी मला सांगितलं. त्यामुळं मी ही तारीख पहिल्यांदा 12 होती तारीख, नंतर 5 केली. समारंभ दुसरीकडे होता. तो समारंभ शेवटी पत्रकार संघामध्ये त्यांनी केला. कारण यालाही फार महत्त्व आहे. दुसरीकडे कुठेतरी करण्यापेक्षा पत्रकार संघामध्ये हा समारंभ होतोय याला फार मोठं महत्त्व आहे, की पत्रकारांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्र, उद्याचा महाराष्ट्र कसा उभा करावा याचंही एक नेतृत्व भावेसाहेबांनी इथं केलेलं आहे. मी जास्त वेळ आपला घेतला, कारण म्हणजे 3 मिनिटात संपवणार होतो, पण 5-7 मिनिटाच्या वर जरा झालेला आहे. भावेसाहेब तुम्हाला परमेश्वराने उदंड आयुष्य देव आणि आचार्य अत्र्यांच्यासाठी अशी मेमरी आयुष्य परमेश्वराने, ज्या मेमरीच्या ही साथीनं तुम्ही सारखं साहित्याचं काम करावं, साहित्याची सेवा करावी आणि उद्याच्या पिढीकरता तुम्ही मनवंतर घडावं अशा प्रकारची प्रार्थना. त्यामुळे आभार प्रदर्शन मला अर्ध्या मिनिटातच करावं लागेल. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्टेजवरचे सर्व मान्यवर, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर सगळे प्रेक्षकगण तुम्हीही आज इथे आलात, तुमचे सगळ्यांचे आभार. या पुस्तकाची निर्मिती करण्यासाठी तेजस, संदीप यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे खूप आभार. तेजस बरोबर असला बाबांच्या आणि मी निर्धास्त असेल, त्यामुळे तेजस बाबांचा फोन लागत नाही तर पहिला कॉल तेजसला असतो. आपल्या सगळ्यांचेच फोन बाबांपेक्षा जास्त तेजसला जातात. त्यामुळे ही जी टीम आहे, मनोज, दत्ता, राजू भाऊ, हे सगळे आमच्या घरच्यासारखे आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. त्याचबरोबर मुंबई मराठी पत्रकार संघ हा हॉल दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. मुंशी सरांनी जे अल्पोपहारची व्यवस्था केली त्याचा आस्वाद आपण सगळ्यांनी घेतला. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रंगतदार करण्यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आणि सगळ्यांची विनंती बाबांना पुन्हा एकदा की जसं महाराष्ट्र 65 आलंय तसंच लवकर